पण जर आता घर घेतलंच आहे आणि लकीली जर ईशान्येला किंवा पूर्व दिशेला जर दरवाजा नसेल, एंट्रन्स नसेल, तर अशा केसमध्ये काय केलं पाहिजे? ती जी प्रॉपर्टी घेते ना ती कधी बर्डन नाही बनायला पाहिजे तुम्हाला. एक्झॅक्टली. ती प्रॉपर्टी लक्ष्मी बनायला पाहिजे, ज्या प्रॉपर्टीमुळे आपण अजून प्रॉपर्टी घेऊ शकतो. बरोबर. जर तुमची कुंडली त्याला अलाइन्ड असेल तर तुम्ही प्रोग्रेस करता. ओके. बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की दक्षिण दिशेची वास्तू नको आहे, पण 90% जेवढे व्यापारी आहेत ना त्यांची वास्तू दक्षिण दिशेमधली. आता ह्या मोमेंटला जे व्ह्युअर्स आपला व्हिडिओ आत्ता वॉच करतात आहेत त्यांना ह्या मोमेंटला हे बघायचं आहे की आत्ता माझ्या वास्तूमध्ये किती नकारात्मक एनर्जी आहे, तर ते कसं बघू शकतं? झेड जनरेशन ज्याला आपण म्हणतो, जेनजी. सो ते मीही ऑब्झर्व करते पर्सनली की पेशन्स फार कमी आहे किंवा ॲडिक्शन खूप पटकन होतं. सो साधारण थॉट प्रोसेस हीच आहे की जे ऋषीमुनी आहेत की जे पर्वतावर राहतात ते सुद्धा सगळ्या ॲडिक्शनला आहारी, कारण त्यांना ती गरज आहे. जर बर्फातच राहायचे 24 तास तर ते गोष्टी करतात. पण मग हे सगळं बघून ह्यांना प्रेरित होऊन जर म्हणजे देवच हे सगळं करतात किंवा ऋषीमुनी हे सगळं करतात तर आम्ही का नको करू? तर ही जी जनरेशन झेड जी जनरेशन आहे तर ही खूप ॲडिक्टेड आहे सध्या. तर यावरती तुमचा सल्ला काय? कारण महादेवाचं आराधना करणे आणि त्याच महादेवाच्या नावाने हे सगळं ॲडिक्शन करणे हे कितपत योग्य आहे? मॅम, देवाने काहीच नाही केलं. जे आपण बघतोय, जे ऐकतोय, जे लोक सांगतायत, जे इमेजेस आहेत आपण त्याच्यावरनं जज करतो. बरोबर. दॅट इज देव म्हणजे एक्झॅक्टली लोकांना कळालेलं नाही. फर्स्ट ऑफ ऑल ओके. बऱ्याच वेळा आध्यात्मिक दृष्ट्या लोक वीक आहेत. लोकांना पहिली गोष्ट म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक ह्याच्यामध्ये गफलत आहे. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, या महाशिवरात्रीला नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे, कारण भोलेनाथ आपल्याला नेहमीच काहीतरी चांगलं देत असतात, कारण ते आहे स्वभावाने भोले. या शिवरात्रीनिमित्त मी घेऊन आलेले आहे शिवसरांना. विशेष म्हणजे सरांना मागच्या 14 वर्षांचा अनुभव आहे कुंडली आणि वास्तुशास्त्र या क्षेत्राचा. चला तर मग पॉडकास्टमध्ये खूप काही होणार आहे, पण पहिली गोष्ट तुम्ही पेन आणि पेपर सोबत ठेवा, कारण वास्तूबद्दलचे सगळे काही तुमचे डाऊट्स म्हणजे हेल्थ, वेल्थ आणि रिलेशन्स ही सगळे जर तुमच्या समस्या असतील तर या सगळ्या आज सॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळे पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. आणि विशेष करून या महाशिवरात्रीनिमित्त तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी सर आज आपल्याला सांगणार आहेत. त्यामुळे पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा. चला तर मग जास्त वेळ वेस्ट न करता पॉडकास्टला सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार मॅम, जय गुरुदेव. येस, आज कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? आज मस्त वाटतंय, फ्रेश. जेव्हा तुमच्याशी भेटलो आणि ऑफ कॅमेरा पण जेव्हा डिस्कशन होत होता, बऱ्याच वास्तूच्या आपण गप्पा मारल्या आणि मला वाटतं हा शो खूप छान होणार. नक्कीच नक्कीच चालेल. सो सर सांगा, पहिलं तर मला इथून सुरुवात करायची की एक्झॅक्टली वास्तू दोष म्हणजे काय आहे, किंवा बऱ्यापैकी आपल्याला नंतर कळतं की हा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे आरोग्यासंबंधित असेल, पैशासंबंधित असेल किंवा नात्यांसंबंधित असेल तर लोक फार फ्रस्ट्रेट झाल्यानंतर जातात, जसं डॉक्टरांकडे फार नंतर जातात. तसं वास्तुदोष म्हणजे नेमकं काय असतं? येस, जसं दोष हा शब्द येतो, दोष म्हणजे काय की कुठल्या पण एक लयबद्ध गोष्टीमध्ये नाही चाललेले, म्हणजे एका रिदम मध्ये गोष्ट नाही चाललेली. म्हणजे खूप माणूस एफर्ट्स लावतोय आणि स्टील त्याला काय करतात, तो अडचणी फेस करतोय, ते म्हणजे तो दोष आहे. जसं वात पित्त कफ हा पण एक दोष, आपण त्रिदोष मध्ये जे आपण म्हणतो, पंचतत्वांचा दोष आहे, वेगवेगळे दोष आहेत. त्यामध्ये वास्तू स्पेसिफिक म्हणजे जिथं आपल्या राहण्याची जागा आहे तिथं गेल्यानंतर जर तुम्ही एफर्ट्स लावताय आणि स्टील तुम्हाला रिझल्ट येत नाही, इट मीन्स हा एक दोष आहे. मग तो दोष कशामध्ये दिसतो, तुम्हाला दिसतो कसा, तर एक तर रिलेशनशिप मध्ये किंवा तुम्हाला आर्थिक अडचणीमध्ये किंवा आरोग्यामध्ये. जर ह्यामध्ये कुठेही दिसत असेल, इट मीन्स तो दोष आहे. म्हणजे तुमचा मुलगा कंटिन्युअसली एफर्ट्स लावतोय, अभ्यास करतोय आणि स्टील पाहिजे तसा रिझल्ट येत नाही. किंवा तुम्ही भरपूर मेहनत करताय, भरपूर ठिकाणी जॉबसाठी ऍप्लिकेशन देताय, भरपूर मेहनत करताय पण प्रमोशन होत नाहीये, इट मीन्स तिथं गडबड आहे.
खूप चांगलं सगळ्या गोष्टी एकमेकांना समजून घेत आहेत, तरी पण रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम येत आहे. इट मीन्स तिथं दोष आहे. बरोबर. मग हा दोष हा वास्तूच्या निगडीत असू शकतो. अच्छा. सो आता आजकालची जी जीवन पद्धती आहे, की बाबा गावाकडून लोकं शहराकडे मूव्ह ऑन होतात. त्यांच्या करिअरसाठी असेल किंवा त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी असेल. तो फ्लॅट सिस्टम इकडं खूप प्रचलित आहे आणि फ्लॅटशिवाय तर काही पर्यायच नाही. आणि साधारण बरेच सारे फ्लॅट वास्तूप्रमाणे नसतात बरोबर. आणि घर तर घेतलं, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तर त्यांची ऑलरेडी झालेली आहे. मग अशा केसमध्ये जर दिशाच चुकीच्या असतील घराच्या, तर त्या केसमध्ये काय केलं पाहिजे? ओके. सर्वात अगोदर तर आपल्याला हे बघावं लागेल चुकीची दिशा म्हणजे काय. ओके. आपण कसं ओळखणार की चुकीची दिशा चुकीची आहे का बरोबर आहे? बरोबर. सर्वात अगोदर की हा जो पण शास्त्र आहे, म्हणजे जसं वास्तुशास्त्र आहे, योगशास्त्र आहे, कोणतंही शास्त्र आहे, तर हा शास्त्र तुम्हाला निसर्गाशी अलाइंड करण्यासाठी जी गोष्ट पाहिजे त्याच्यासाठी बनलेले शास्त्र आहे. बर. जसं की शरीरासाठी आपण योगशास्त्र म्हणतो बरोबर. की व्यवस्थित हा डाएट पाहिजे, हे व्यायाम पाहिजे आणि असा आहार पाहिजे. बरोबर. ठीक आहे. आणि तुमचे यम नियम आसन वगैरे ध्यान धारणा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचे काही नियम आहेत. बरोबर. तसंच सेम वास्तूमध्ये, म्हणजे तुम्ही वास्तूमध्ये गेल्यावर तुमची झोप प्रॉपर व्हायला पाहिजे, तुमचे रिलेशन चांगले राहायला पाहिजे, तुम्ही साठवलेला पैसा टिकायला पाहिजे. ह्याच्यासाठी बनलेलं शास्त्र आहे. म्हणजे काय, सकाळी उठल्यावरती तुमच्या घरामध्ये मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश यायला पाहिजे. फर्स्ट आहे. त्याच्यासाठी शास्त्रामध्ये काय सांगितलं की पूर्वेमध्ये उत्तरेमध्ये खिडक्या मोठे मोठे असायला पाहिजे. बर. म्हणून आपण म्हणतो ईशान्येला एंट्रन्स पाहिजे, पूर्वेचे एंट्रन्स पाहिजे, उत्तरेचे एंट्रन्स पाहिजे. त्यासाठी आग्नेयमध्ये किचन पाहिजे असं आपण म्हणतो. का बरं पाहिजे? कारण जे दुपारच्या वेळी जे बॅक्टेरियाज आहेत, जे बॅड बॅक्टेरियाज आहेत, ते जायला पाहिजे तिथून. त्यामुळे दुपारचं ऊन तिथं त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये येतो आणि तो कडक ऊन असतो आणि ते बॅक्टेरिया जातील. त्यामुळे तुमचा जो अन्न आहे तो चांगला राहतो. त्यामुळे आग्नेयमध्ये किचन पाहिजे. अच्छा. नैऋत्येला असं सांगितलंय की स्ट्रॉंग वॉल पाहिजे, म्हणजे दक्षिणेला आणि पश्चिमेचे वॉल स्ट्रॉंग पाहिजे. तिथं खिडक्या नको, गॅलरी नको असं सांगितलेलं आहे. का बरं? कारण तिथे शांत झोप यायला पाहिजे. बरोबर. अशा पद्धतीने हे शास्त्र बनत गेलं. कशामुळे बनत गेलं की तुमच्या आरोग्याला ते पूरक पाहिजे. राईट. तुम्ही तिथं आल्यानंतर तुम्हाला मानसिकरित्या तुम्ही स्टेबल असायला पाहिजे. बरोबर. तुमची प्रगती व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत, त्याच्यासाठी ज्या ज्या कंटेंट पाहिजेत, जे जे एलिमेंट्स पाहिजे, ते तुमच्या घरात असायला पाहिजे. आणि त्यालाच आपण वास्तुशास्त्र म्हणतो. बरोबर. आता हे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सांगणं खूप इझी आहे सर, पण जर आता घर घेतलंच आहे आणि लकीली जर ईशान्येला किंवा पूर्व दिशेला जर दरवाजा नसेल, एंट्रन्स नसेल, तर अशा केसमध्ये काय केलं पाहिजे? ओके. बऱ्याच वेळा असं म्हणतो की ईशान्येला देवघर असणं गरजेचं आहे किंवा ईशान्येमध्ये एंट्रन्स असणं गरजेचं आहे. नसेल तर काय? नसेल तर असं समजा आपण तुमचं वायव्येला आहे एंट्रन्स, एक्झॅक्टली ईशान्येच्या अपोजिट बघितलं तर वायव्येमध्ये, किंवा वायव्येमध्ये असेल तर तुमचं पूर्व ओपन आहे, त्यावेळी तुमचे गॅलरी खिडक्या सगळे पूर्वेमधून आहेत. बरोबर. तर ते वेल अँड गुड आहे. ओके. कारण तिथनं सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात आपल्या घरी येतोय. राईट. इथं थोडासा रिलीफ आहे. बट जर तुमचा एंट्रन्स नैऋत्यमधनं असेल तर मात्र गडबड आहे. नैऋत्यचा एंट्रन्स काय करतो की बेसिकली तुमची स्टॅबिलिटी हलवतो. बऱ्याच वेळा ऍक्सिडेंटल चान्सेस इथं असतात, रिलेशनशिप खराब होतात आणि पैसा अननेसेसरी वाया जातो. मग इथं बऱ्याच वेळा तुम्हाला वास्तू कन्सल्टंट जो एक्सपर्ट आहे त्याचा हेल्प तुम्हाला इथं घ्यावा लागतो. बरोबर. मग त्या केसमध्ये सगळं तोडमोड करायचं आणि पुन्हा बांधायचं असं काही आहे का? बऱ्याच वेळा नाही असं म्हणता येईल. कारण सांगतो, कारण ह्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की ज्यातला आपण रेमिडियल पार्ट करून तिथं तो राहण्यासाठी योग्य करू शकतो. आणि काही वेळा बरा समजा आता नैऋत्याचाच एंट्रन्स आहे, तर अशा ठिकाणी जो एंट्रन्सला आपण मॅट टाकतो, तर तो मॅट जर येलो कलरचा टाकला तुम्ही तर ते बेटर होत जातं. तर तिथं समजा एखादा तुम्ही वास ठेवलात, म्हणजे जसं आपण फुलदाणी म्हणतो, त्याच्यामध्ये आतमध्ये वरती फुलदाणीच्या वरती फुलं नाही ठेवायची, फक्त फुलदाणी ठेवायची खालची. तर ती जरी ठेवलं तर ती एक रेमिडियल पार्ट आहे. ते काम करेल तुमच्यासाठी. आणखीन एक दोन रेमेडीज आहेत त्याच्यामध्ये, जसं हत्ती असेल, ठीक आहे, लाकडी हत्ती वगैरे तुम्ही त्या एंट्रन्सला ठेवू शकता जर तुमचा एंट्रन्स नैऋत्येला असेल तर. अच्छा. ठीक आहे, तर ते ठेवू शकता.
आणखीन एक ह्याच्यामध्ये बेस्ट रेमेडीज इमेजच्या स्वरूपात म्हणजे फोटोग्राफच्या स्वरूपात ती जी आहे तर ती आहे इंद्राची, म्हणजे इंद्र देवताची. ऐरावत आपण ज्याला म्हणतो, ठीक आहे. म्हणजे जो हत्ती आहे त्याच्यावरती इंद्र बसलेला असा जो फोटो आहे तो नैऋत्येच्या आतून लावायचा आहे, तुम्हाला एंट्रन्स मध्ये आतून लावायचा आहे, ठीक आहे. तर हे जे आहे तुमचा तो जो झोन आहे तो बॅलन्स करणार आहे, तो नैऋत्याचा एंट्रन्स आहे तो बॅलन्स करणार आहे, एनर्जी बॅलन्स करणार आहे, एनर्जी बॅलन्स करणार आहे. साधारणतः मला वाटतं 45 ते 90 दिवस तो तसंच ठेवून बघावं. जर रिझल्ट येत असेल तर 100% तिथं थांबायला हरकत नाही. स्टील हे केल्यानंतर पण जर तुम्हाला रिझल्ट नाही भेटत तर मात्र मे बी तो घर पण तुम्हाला सोडावं लागेल. बरोबर. कारण हे जे पण शास्त्र आहे ना हे अनुभूतीचं शास्त्र आहे. अनुभव काय येत आहे तुम्हाला, एक्सपिरियन्स काय येतोय तिथं. करेक्ट. एखादं रेमेडीज करताय ते रेमेडीज तुमच्यावरती काम करते का नाही करत हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. जर ते काम करत असेल तर डेफिनेटली यूज करा, नाही करत तर मग मात्र तिथनं तुम्हाला पर्याय. एक्झॅक्टली. साधारण 45 दिवसाचा वेळ लागतो. यस. ओके, चालेल. खूप लोकांच्या घरामध्ये ना किचन किंवा वॉशरूम्स हे वेगळ्या दिशेला असतात, मग ह्याने काय परिणाम होऊ शकतो? ओके, जसं किचन म्हणलो, किचन काय अग्नितत्व आहे, ठीक आहे. बेसिकली वास्तूमध्ये 5 तत्व असतात. बरोबर. 5 एलिमेंट्स आहेत, ठीक आहे. जसं जलतत्व आहे, अग्नितत्व आहे, पृथ्वी तत्व आहे, आकाश तत्व आणि वायू तत्व आहे. बरोबर. समजा जलतत्व म्हणजे पाण्यामध्ये आग किंवा आगीत पाणी असं जर आपण केलं तर काय होईल. जर समजा आग आहे त्याच्यावरती पाणी ओतलो तर आग विझणार आहे. राईट. ही आग म्हणजे तुमची ऊर्जा आहे, काहीतरी कळण्याची ताकद आहे. राईट. कुठली पण एनर्जी बॉडी ज्याला आपण म्हणतो ना, माणसाचं शरीर कसं आहे, गरम आहे, कारण रक्त वाहतोय त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो गरम आहे. ही जी गरमी आहे ती संपून जाईल जर अग्नी चुकीच्या ठिकाणी गेली तर. म्हणजे जसं जलतत्वामध्ये ईशान्येमध्ये जर अग्नी आली तर हळूहळू काय होईल की डिजीसेस होतील, आजार होतील, ज्याच्यामुळं शरीर जिथं स्लो डाऊन होईल अशा गोष्टी होतील. पैसा खर्च होईल भरपूर प्रमाणात आणि मानसिक शांतता ही गायब होईल जर ईशान्यामध्ये किचन असेल तर, म्हणजे जलतत्वामध्ये अग्नी आला तर. सेम नैऋत्य कोपऱ्यामध्ये, नैऋत्य कोपरा हा पृथ्वी तत्वाचा आहे. जर समजा एक आग आहे त्याच्यावरती माती टाकली आपण, आग विझणार आहे, आगे परत विझणार. सेम गोष्ट तिथं पण होणार आहे. तिथं तुमचे रिलेशन खराब होणार आहे, फायनान्शियल लॉसेस होणार आहे आणि शारीरिक अडचणी येणार आहे. ओके. मेडिकल एक्सपेन्सेस वाढणार आहेत, ऍक्सिडेंटल चान्सेस होऊ शकतो. डिपेंड करतं, ठीक आहे. म्हणून ज्या तत्वामध्ये जी गोष्ट असेल ते बेस्ट आहे. बरोबर. आणि ते तत्व बिघडलं तर गोष्टी बिघडतात. राईट. आता जनरली ईशान्य दिशामध्ये लोक म्हणतात की टॉयलेट नसायला पाहिजे. का नसायला पाहिजे, रिझन आहे त्याच्या मागं. ईशान्य दिशेमध्ये आपलं वास्तुपुरुष जो आहे त्याचा हेड म्हणजे डोकं जे आहे ईशान्यमध्ये. बर. आणि ह्या ईशान्यमध्ये जी पण गोष्ट ठेवतात तशी थॉट प्रोसेस तुमच्या डोक्यात राहते. अच्छा. म्हणजे समजा ईशान्यमध्ये तुम्ही डस्टबिन ठेवला तर तुमच्या डोक्यात नेहमी कचरा राहणार, निगेटिव्ह विचार येणार, चुकीचे. जर तिथं क्लटर असेल तर तशा पद्धतीचे क्लटर राहतील. जर तिथं टॉयलेट असेल तर तुमच्या डोक्यात तशाच पद्धतीचे विचार असाल, ते जुने आहेत, फ्लश होणार, नवीन विचार, निगेटिव्ह विचार राहणार आणि तुमच्या डोक्यामध्ये गिल्टची एक भावना तयार होते आणि त्या गिल्टच्या भावनेमुळे कॅन्सर होतो. बापरे. कारण आपला विचार हा आपल्या आरोग्यावरती पण परिणाम होतो. अगदी करेक्ट. मग तुमच्या वास्तूमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही ठेवता त्याच्या हिशोबाने तुम्ही कसे विचार करता हे कळतं. आलं लक्षात. आज सारेकामाई मास्टर समजा की मी तुमच्या घरी आलो आणि तुमचं जे प्रोफेशन आहे त्याच्या रिलेटेड पुस्तकं तुमच्याकडे जास्त असतील. बरोबर. का बरं असे लव्ह स्टोरीचे बुक्स नाही आहेत किंवा वेगळे गाथा नाही आहेत? का बरं नाही आहेत? कारण तुमचा ब्रेन जे आहे ना त्याला ऍक्सेप्ट नाही करत आहे. तुमचा ब्रेन त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतोय जे मला माझ्या ध्येयासाठी अनुकूल आहेत असे बुक्स मला पाहिजेत, बरोबर, असा नॉलेज मला पाहिजे. बरोबर. राईट. आज बरेच लोक जर तुमचे कसे थॉट आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचंय ना, काही नाही, तुमच्या युट्यूबची हिस्ट्री बघा, कशा पद्धतीचे तुम्ही पॉडकास्ट बघताय, रील्स बघताय, त्याच्यावरनं कळून जाईल आपला ध्येय कुठं चाललंय. एक्झॅक्टली. आपण काय सर्च करतो हे त्याच्यात मधून कळून जाईल आपल्याला. राईट. त्याच्यावरनं ध्येय कळतं. सेम करेक्ट. ईशान्येमध्ये जी गोष्ट ठेवणार आहे ना ती तुमच्या माइंडमध्ये चालू आहे. अच्छा.
म्हणून ईशान्य क्लिअर ठेवायला सांगतात, ईशान्यमध्ये मंदिर बनवायला सांगतात. ईशान्य हा दिशा जे समाधानकारक लोकांना बनवते. तिथं मंदिर असेल तर सूर्याची सकाळची किरणं तिथे येतात. तिथं थोडा वेळ शांत बसा. ती किरणं तुमच्यासाठी पॉझिटिव्ह वे मध्ये काम करणार आहे. तुमच्या बॉडीसाठी ती पॉझिटिव्हली काम करणार आहे. मन शांत होणार आहे, स्थिर होणार आहे. राईट. त्यामुळे ईशान्यमध्ये देवघर सांगितलेलं आहे. मग तिथे टॉयलेट केलं तर गडबड आहे. हा, असं अगदीच उलट केलं तर मग गडबड आहे. Definitely. आता काही लोकांचं असं असतं की ठीक आहे, आता फ्लॅट घेतला आणि खूप प्रॉब्लेम झाल्यानंतर ते जागे होतात. सो काय सायन्स आहेत की खरंच आता तुम्ही कसं त्यातले एक्सपर्ट आहात, 14 वर्षांपासून तुम्ही काम करताय, तर तुम्हाला अनुभव आहे या गोष्टींचा. पण एक नॉर्मल आपण इंडिव्हिज्युअलचं एक्झाम्पल घेऊया की जसं जस्ट मॅरिड आहे. आता जस्ट मॅरिड लोकांना फारसं काही माहीत नसतं. नवीन फ्लॅट आहे, नवीन संसार आहे, तोपर्यंत खूप छान असतं. जोपर्यंत लग्न जमायचं आहे, व्हायचं आहे, तोपर्यंत खूप हॅप्पी रिलेशनशिप असतं. बट लग्नानंतर इमिडिएटली 1-2-4 महिन्यांनी भांडण व्हायला सुरू होतं, घरात वाद होतात किंवा असं एक समाधानाची झोप येत नाही. बरोबर. यालाही खरंच वास्तू जबाबदार आहे. हो, माझ्या दृष्टीने बघितलं तर मी सगळ्या गोष्टीचं जे कारण आहे बऱ्याच वेळा वास्तूला कनेक्ट करतो आणि थोडा माइंडसेटला कनेक्ट करतो. बरं. ठीक आहे. आणि तिथे पत्रिका हे काम करते. आता जसं वास्तूचा हा जो विषय आहे, वास्तूवरनं सांगतो बघा, ज्यावेळी लग्न झालं नाही, दोघं जण आपापल्या घरी आहेत, बरोबर, त्यांच्या वास्तूमध्ये आहेत. बरोबर, ज्यावेळी हे दोघं एकत्र येतात तर हे दोघे वेगळ्या वास्तूमध्ये आहेत. बरोबर, ज्या वास्तूबरोबर हे कधी कनेक्टच नाही झाले. राईट. 90% वेळा असं असतं की त्यांना पूरक असलेली वास्तू हे त्यांना भेटत असते. सेकंडरी जर त्यांना पूरक वास्तूला भेटली, नवीन कपल असेल, नवीन सिटीमध्ये जात असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल लोक रेंटेडनेच जातात. ऑब्व्हियसली, राईट. रेंटने जातात आणि त्यावेळी जर त्यांना कळतंय की पहिल्या 3 महिन्यात अरे मला पाहिजे तसा जॉब भेटतोय, पाहिजे तसं प्रमोशन भेटतोय, किंवा मग इथं घरी आल्यानंतर मी हॅप्पी आहे, ठीक आहे, किंवा माझी चिडचिड होत नाही, भांडण नाही होते, तर ते घर योग्य आहे तुमच्यासाठी. ओके. हा एक्सपिरियन्स मधनं येणार आहे. मग तिथं हे बघू नका कुठल्या दिशेत टॉयलेट आहे, कुठल्या दिशेत एंट्रन्स आहे, सगळं विसरा. त्यावेळी त्या घराचे व्हायब्रेशन्स काय आहेत ते बघा. तिथं अनुभव काय येतोय. मे बी असं असू शकतं तिथं व्हायब्रेशन चांगले असतील, तुमच्यासाठी कम्पॅबिलिटी असेल तिथं. बरोबर. डेफिनेटली जर तुम्ही तिथं ग्रोथ करत असेल, तिथून जर तुम्ही नवीन घर घेणार असेल, काय माहिती होऊ शकतं. राईट. हा, पण तिथं गेल्यापासून अडचण होत आहेत, ऍक्सिडेंट होत आहेत, मेडिकल एक्सपेन्सेस वाढलेले आहेत, अन्न लवकर खराब होत आहे, लोणचं खराब होत आहे, काही ना काही कारणावर, छोट्या छोट्या कारणावरती तुम्हाला चिडचिड होते, एन्झायटी होते, डिप्रेशन होते, डेफिनेटली तो घर सोडा. तिथं कन्सल्टंटची पण गरज आहे तुम्हाला. त्या 3 महिन्यात तुम्हाला कळणार, सोडा. पुढचा पूर्ण 11 महिन्याचा अग्रीमेंट होस्तपर्यंतची वाट बघू नका. बरोबर. मे बी सिच्युएशन वर्स्ट होऊ शकते. एक्झॅक्टली. खूप लोक ते करतात मिस्टेक, आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती, ते गुंतत जातं त्याच प्रॉब्लेम मध्ये पुन्हा आणि ते रिपीटेडली येतात. आणि मग असं होतं की अरे यार, आता तर लाईफ फ्रस्ट्रेटिंगच झालेली आहे, हे गोष्टी सारख्याच माझ्याबरोबर होतात. कारण त्या वास्तूमध्ये कंटिन्यू जर तुम्ही राहिलात तर सेम व्हायब्रेशन तुमच्यामध्ये डेव्हलप व्हायला चालू होतात. आणि ज्यावेळी पण तुम्ही नवीन वास्तू बघायला जाता ना, सेम पद्धतीचीच वास्तू तुम्हाला भेटते. अच्छा. कारण त्या व्हायब्रेशन बरोबर तुम्ही ऑलरेडी कनेक्ट झालेला आहे. म्हणून तिथे जास्त वेळ थांबू नका. गॉट इट. म्हणून आपल्यामध्ये ना, आपले जे थोर होते, जे आपल्या घरात सिनियर लोक होते, ते काय म्हणायचे, चांगल्या लोकांची संगत करा. मग संगत मध्ये काय होतं की आपल्या विचारांचे एक्सचेंज व्हायचे. बरोबर. चांगल्या लोकांची संगत म्हणजे काय, चांगल्या लोकांबरोबर राहा, चांगले मित्र बनवा, चांगल्या विचारांची देवाणघेवाण करा, त्याच्याने काय होतं, व्हायब्रेशन एक्सचेंज होतात. बरोबर. तसंच सेम वास्तूमध्ये होणार आहे. आज जर तुम्ही चुकीच्या संगतीमध्ये, चुकीच्या व्हायब्रेशन मध्ये राहणार आहे, तर तुम्हाला भेटणारी वास्तू पण चुकीची भेटू शकते. करेक्ट. अगदी करेक्ट. मग हे क्लेन्झिंग होणं गरजेचं आहे. चटकन तिथनं निघा. बरोबर. गरजेचं आहे. खूप चांगला सल्ला दिला सर तुम्ही. कारण की होतं असं खूप वेळा, आणि खूप प्रॉब्लेम झाल्यानंतर आपल्याला आठवतं असं सगळं. तर आता मला सांगा सर, की कधी कधी असं असतं ना की लग्नानंतर फ्लॅट विकतच घेऊन राहिलेत, त्या ठिकाणी शक्यच नाही शिफ्ट करणं, कारण आपल्यासाठी किंवा त्या पर्टिक्युलर ह्याच्यासाठी, कपलसाठी ते आयुष्यभराची इन्व्हेस्टमेंट असू शकते.
आणि जर त्यांचं सगळंच बिघडलेलं आहे, म्हणजे किचन वेगळ्या दिशेला आहे किंवा एंट्रन्स स्पेसिफिकली वेगळ्या दिशेला आहे, तर अशा केसेसमध्ये काय केलं पाहिजे? म्हणजे ते तोडून काढून दुसरीकडे लावलं पाहिजे का एक्झॅक्टली काय केलं? तुमचा सल्ला काय असेल? सर्वात अगोदर मॅम माझ्याकडे असं सेम केसेस बरेच आलेले आहेत. बर ठीक आहे, बर ऑलरेडी त्यांचे फ्लॅट आहे, ठीक आहे, आणि चुकीच्या ठिकाणी टॉयलेट्स आहे हम्म. किंवा त्यांच्या पत्रिकेला पूरक अशी वास्तू नाही आहे. बर मग त्यावेळी आयदर एकतर तुम्ही एक एक्सपर्टचा ऍडवाइस घेऊन बरं त्याच्यावरती रेमेडियल पार्ट करू शकता. म्हणजे कुठल्या व्हायब्रेशनची ऍक्च्युली आता रिक्वायरमेंट आहे एक्झॅक्टली त्याच्या पद्धतीने त्या वास्तूला ट्यून करू शकता. म्हणजे त्या वास्तूला कुठल्या पद्धतीचा कलर असायला पाहिजे, सोफे कशा पद्धतीचे असायला पाहिजे, अच्छा ठीक आहे, कुठल्या दिशेमध्ये, म्हणजे एक एक्झाम्पलला नैऋत्यमध्ये रेड कलर नसायला पाहिजे. रेड कलर असेल तर फायनान्शियल लॉसेस होऊ शकतात. जर असं होऊ शकतं, कधी कधी काय होतं की कलरच्या काही चुकांमुळं, कर्टन्सचे काही कलर्स असतील, बेडरूम चुकीच्या दिशेमध्ये असेल, जर तुम्हाला घरातल्या घरात इंटरनल शिफ्ट होणं गरजेचं आहे किंवा होऊ शकता, आयदर समजा तुमच्याकडे 2 बेडरूम आहेत, तर मे बी एक बेडरूम सुटेबल नाही पण दुसरा असू शकतो. बरोबर, मग तिथं एक्सपर्टचा ऍडवाइस तुम्हाला घेणं गरजेचं आहे. ऑब्व्हियसली. बऱ्याच वेळा असं होतं की नवरा बायको दोघंच राहत असतात आणि 2 बेडरूमचा फ्लॅट असतो. बरोबर ठीक आहे, मग त्यावेळी मे बी ते दोन्ही माझ्याकडे असा एक केस होता ज्याच्यामध्ये दोन्ही बेड पण त्यांना सुटेबल होत नव्हता, तर त्यावेळी त्यांना हॉलमध्ये झोपायला सांगितलं. ओके. दोघच होते, काही काही प्रॉब्लेम problem आणि नाही. तिथं मॅम त्यांची प्रोग्रेस व्हायला चालू झाली. म्हणजे जे हर्डल्स येत होते तर ते सॉल्व्ह व्हायला चालू झाले. सहज झालंय. बऱ्याच वेळा असं होतं की आपण चुकीच्या दिशेमध्ये झोपल्यावर पण प्रॉब्लेम होऊ शकतो. मग काय पाहिजे सर? झोपायची दिशा कोणती पाहिजे? जनरली आपण असं बघतो की एकतर पश्चिम दिशा जी आहे मी बेस्ट म्हणतो आतापर्यंत. बर पश्चिम, वेस्ट इज बेस्ट असं म्हटलं जातं. जर पश्चिम दिशेमध्ये तुम्ही झोपत असेल तर बेस्ट आहे, आणि दक्षिणेत झोपणं पण बेस्ट आहे. ह्या ठिकाणी झोपताना दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय असायला पाहिजे. अच्छा. ठीक आहे, जेणेकरून तुमची झोप जी आहे ती प्रॉपर होते, ब्लड सर्क्युलेशन तुमचा प्रॉपर होतो आणि त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर फ्रेशनेस राहतो. बरोबर. आणि मग त्यामुळे काय होतं, क्रिएटिव्हिटी तुमची वाढते. वाढते. सर आता बोलता बोलता आपण बोललो की देवघर असेल किंवा दिशा खूप मॅटर करतात, तर देवघराची जी दिशा आहे किंवा जे लोकेशन आहे ते एक्झॅक्टली काय असलं पाहिजे? ओके मॅम, मी एक बघितलंय माझ्या ह्या 14 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये. मी बरेच बिझनेसमॅन जे लोक आहेत, बर. त्यांचे फॅक्टरीज आहेत, सीईओ जे आहेत, तर त्यांचे देवघर कुठे आहेत आणि सर्वसामान्य जो नोकरी वर्ग आहे त्यांचे जे म्हणजे देवघर आहे ते कुठे आहे हे खूप जास्त लगेच कळतं. बर जो नोकरी करणारा वर्ग आहे ना, त्यांचा देवघर तुम्हाला ईशान्येमध्ये भेटेल. बर कारण तो माणूस समाधानी होतो. मी अगोदर पण काय बोललो की ईशान्येमध्ये ईशान्य? देवघर असेल तर ते समाधान. समाधानी करतं. बरोबर. पण एखादा बिझनेसमॅन असेल, एखादी कंपनी चालवणारा व्यक्ती आहे, तो समाधानी नाही, तो प्रोग्रेसिव्ह आहे. त्याला तो अजून म्हणतो मला हे मल्टिप्लाय करायचंय, 10x करायचंय, बरोबर. 5x करायचंय, जे पण आहे. मग ह्यांचे जे देवघर आहे एकतर आयदर पश्चिमेमध्ये बघितले किंवा पूर्वेत बघितलेले. तर तुम्हीही तुमच्या प्रोफेशन प्रमाणे ते देवघर ठेवू शकता, आयदर ईशान्येत, पूर्वेत किंवा पश्चिमेत. जर तुम्हाला अच्छा. वाटत असेल लाईफ मध्ये कंटिन्यू प्रोग्रेस करायचे, आयदर पूर्वेत करा किंवा पश्चिमेत करा. का बरं सर, ही पूर्व पश्चिम दिशा का? पूर्वेमध्ये ज्या व्यक्तीचं देवघर येतं हा. तर गुरुतत्व तिथे येतो. बर पूर्वेमध्ये, पूर्व अच्छा. हा सूर्याचा आहे, बर लिडरशिप क्वालिटी आहे, ओके. नवीन गोष्टींची चेतना तिथून हम्म. येते, अच्छा. आणि जिथं देवघर तिथे येतो तर प्रॉपर गायडन्स भेटतो तुम्हाला. आणि पश्चिम ही जी दिशा आहे ही आहे शनीची, अच्छा. ती आहे कर्माची, आणि तिथं गुरु जर साथ दिला तुम्हाला तर डेफिनेटली प्रोग्रेस करता तुम्ही. एक्झॅक्टली. ईशान्येमध्ये काय होतं, ईशान्येमध्ये गुरुतत्वच आहे, गुरुतत्वामध्ये गुरुतत्व वाढवत आहे. गॉट इट. तर तिथं माणूस कसं म्हणतो, मला पैसा नकोय जास्त, मला काय पाहिजे, मला नॉलेज पाहिजे. बऱ्याच वेळा हा असतो, किंवा असतं. बऱ्याच वेळा मला समाधानी व्हायचं आहे, तर त्यावेळी ईशान्येमध्ये तुम्ही नक्कीच देवघर करा, काहीच बरोबर, problem. काहीच प्रॉब्लेम नाही. पण बरोबर. मॅम, ज्या लोकांनी मला म्हणलंय की माझ्या लाईफ मध्ये प्रोग्रेस नाही होत, तर सर्वात अगोदर मी त्यांचे देवघर शिफ्ट केलेले. हो ना, कारण ते इम्पॉर्टंट आहे. आणि 90% वास्तूमध्ये हेच सांगितलं जातं की ईशान्येत देवघर पाहिजे. अजून एक बरोबर. मॅम ह्याच्यामधलं एक मिथ्य आहे, ते मी तुम्हाला सांगतो. जर तुमच्या कुंडलीमध्ये 8th हाऊस म्हणजे 8व्या भावामध्ये आणि 12व्या भावात म्हणजे 12th हाऊस मध्ये जर गुरु असेल, तर तुम्ही ईशान्येमध्ये जर देवघर केलं असेल तर 100% तुमचं नुकसान होणार आहे. ओके. हे कधीच चालणार नाही.
तो नुकसानच करणार. मग त्यावेळी अगेन तुम्हाला पूर्व आणि पश्चिमेमध्ये यावं लागेल. यावं लागतं. डिपेंड करतं कुंडलीमध्ये कुठल्या गोष्टी आहेत आणि त्याच्याप्रमाणे तुमच्या घरात कोणत्या वस्तू पाहिजे बरोबर, बरोबर. आणि मग ते बेनिफिट देतं. राईट. आता देवघरांमध्ये पण खूप व्हरायटी आहे मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटतात. नाही म्हणजे कारण मी लेडीज म्हटलं की उत्साह असतो. हा. नवीन लग्न झाले, नवीन घर बांधलंय आणि घर ही आपली वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे मी एवढ्या उत्सुकतेने विचारते तुम्हाला की त्याच्यामध्ये लाकडाचे असतात, मार्बलचे असतात, खूप व्हरायटी आहे. तुमचं काय ओपिनियन आहे याच्याबद्दल? कुठल्या मटेरियलचं असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, खूप मोठं पाहिजे, खूप छोटं पाहिजे, नेमकं कसं पाहिजे? ओके मॅम, फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे तुमचे जे क्वेश्चन येत आहेत ना की एक नवीन कपल्सला घेऊन, तर ते मला आहे ना माझे काही पास्ट मधले काही क्लायंट्स होते, तर ते माझ्याकडे लगेच असे फ्लॅशबॅक होत आहेत. मी त्यांना काय काय उपाय देतो. तर जेव्हा असेच मुंबईमध्ये एक कपल होता की जस्ट मॅरिड वगैरे होता, मग ते स्ट्रगलमध्ये होते. तर त्यावेळी सेम तुम्ही जसे क्वेश्चन आता मला विचारतायत, तर लगेच मला त्यांचा चेहरा आला की ईशान्यामध्ये त्या लोकांनी देवघर वगैरे केलं. त्यांची कुंडली जेव्हा मी चेक केली, तर त्यावेळी देवघर शिफ्ट करायला लावलं आणि तेही मला सेमच म्हणले की सर आमची हे आयुष्यभराची कमाई आहे, आम्हाला 20 वर्षापर्यंत लोन फेडायचंय. मग ज्यावेळी आपण हे रेमेडीज वगैरे केलं, आता ह्या गोष्टीला ऑलमोस्ट 3 वर्ष झाले. आज त्यांनी सेकंड फ्लॅट बुक केला. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मग होतं कसं हे की तुमचा जो फायनान्स आहे ना, तो ऍक्टिव्ह करावा लागतो त्या वास्तूमध्ये. बरोबर. ज्यावेळी त्या वास्तूमधनं पैसा यायला चालू होतो, म्हणजे काही गोष्टी विशिष्ट ठिकाणी जर ठेवला, म्हणजे फक्त लॉकरच नाही, म्हणजे फक्त तिजोरी नाही, तर त्याच्याबरोबर तुमची झोपायची जागा कुठं पाहिजे, कुठल्या पद्धतीचे फ्रेम तुमच्या घरात असायला पाहिजे, कुठली तुमची देवता आहे ज्याची उपासना केल्यावर तुम्हाला पैसा ओपन होणार आहे. तर ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. राहिली गोष्ट देवघरची, आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर मॅम बरेच लोक म्हणतात की सर देवघर कुठे ठेवू, फ्लॅटच छोटे असतात. साधारण 300-350 स्क्वेअर फीट मध्ये फ्लॅट आहे. बरोबर. मग अशा वेळी आपल्याला थोडीशी ऍडजस्टमेंट बघावं लागते. ठीक आहे, देवघर छोटा असलं तरी चालते, पण श्रद्धा मोठी असायला पाहिजे, तुमचा भाव मोठा असायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही एका ठिकाणी बसतात, तिथं मानस पूजा करतात, तर साक्षात विष्णू पण तिथं प्रकट होऊ शकतो. पण तो भाव तुमच्यात आहे का, ते इम्पॉर्टंट आहे. देवघर किती मोठा, त्याच्यापेक्षा तुमची श्रद्धा किती दृढ आहे हे महत्वाचं आहे. बरोबर. आणि मग तो देवघर तुम्ही लाकडी करा, त्याच्यामध्ये तुमची इष्टदेवता असायला पाहिजे, तुमची कुलदेवता असायला पाहिजे, गणेश असायला पाहिजे, महादेव असायला पाहिजे. जर हे असेल तर डेफिनेटली तुम्ही ग्रो करणार. बरोबर. आणि त्यांच्या प्रती श्रद्धा ठेवा. बरोबर. 100% तुम्ही ग्रो करणार. बरोबर. जसं आता तुम्ही भरपूर देवांबद्दल बोललात, विशिष्ट प्रकारचे देव आपण ठेवले पाहिजेत, ते तितकेच महत्त्वाचे आहे. सो आता विष्णूंबद्दल जर बोलायचं झालं तर महाभारतात आपल्याला आठवत असेल सर की शंख होते, विष्णूचा शंख, अर्जुनाचा शंख, प्रत्येकाचा आपापला होता आणि ती त्यांची आयडेंटिटी होती. 100%. आजही चांगल्या सोसायटीमध्ये ना आपल्याला शंख वाजवलेला ऐकायला येतो नेहमी. मग शंखाचं काय महत्व आहे आणि तो कुठं ठेवला पाहिजे? मॅम, शंख आहेत ना खूप विशिष्ट प्रकारचे शंख आहेत. समुद्री शंख जो भेटतो, काही क्रूर शंख असतात, ठीक आहे, त्यांना खूप जास्त असे लाईन्स वगैरे असतात. काही मेल शंख असतात, काही फिमेल शंख असतात. त्यामध्ये पण आपण जो पूजेसाठी वापरतो, बेसिकली पैसा वाढावा ह्याच्यासाठी जो वापरतो, तो आहे दक्षिणावर्ती शंख. बरोबर. दक्षिणावर्ती शंख जर तुम्ही देवघरात ठेवताय आणि त्याच्यामध्ये समजा पूर्ण तांदूळ भरून ठेवताय, तर तो आहे ना लक्ष्मीचा प्रतीक आहे. तो आहे ना तिथं पैसा वाढणार आहे. दुसरी गोष्ट, तोच दक्षिणावर्ती शंख मध्ये जर तुम्ही मोती भरून ठेवलात, शक्य असेल मोती भरून ठेवा, तरी पण तुमचं फायनान्स ओपन होणार आहे. ओके. ह्याच दक्षिणावर्ती शंख मध्ये जर तुम्ही फक्त पाणी भरून ठेवलात तरीही चालणार. वेगवेगळं जे तुम्हाला पॉसिबल आहे ना मॅम, ते करणं जास्त गरजेचं आहे. आणि फक्त भावनात्मक, म्हणजे तुम्ही त्याच्यावरती श्रद्धा ठेवा की हा ह्याच्याने माझी प्रोग्रेस होणार आहे. कारण हे तांदूळ, पाणी, हे सगळे काय त्या पार्टिकल मध्ये मेमरी स्टोअर होते. अच्छा. तुम्ही जे विचार करणार ना ते त्याच्यात स्टोअर होणार आहे. त्यामुळे 100% श्रद्धा असेल, ते करणार असेल तर ते काम करेल. बरोबर. इव्हन चांदीमध्ये पण जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर होते. जे तुम्ही थॉट्स आहेत तुमचे ते स्टोअर होतात. त्याच्यामध्ये ती क्वालिटी आहे. दक्षिणावर्ती शंख बेस्ट आहे पूजेसाठी यूज करायला. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा तुम्ही आता जसं महाभारताचं सांगितलं, जो युद्ध होणारा फोटो आहे किंवा तो युद्ध होतानाचा जो शंखनाद करणारा फोटो आहे, तर तो घरात नसायला पाहिजे.
अच्छा. जर तो घरात असेल तर काय होईल बघा मॅम, आपला जो पण ब्रेनचा पॅटर्न बनलाय ना, आपल्या हम्म. डीएनए मध्ये काय माहिती का, हम्म, ह्या सगळ्या पॅटर्न्स आहेत. बरोबर. आपण लगेच त्या गोष्टीला ट्रिगर करतो हम्म. तिथं जाऊन, की अरे मग तो जेव्हा आपण ती गोष्ट बघतो ना, तर डायरेक्टली भांडणाच्या वृत्ती आपल्या घरामध्ये चालू होतात. बरोबर. तर त्यामुळे ते ठेवू नका. हम्म. शंख ठेवायचा असेल तर दक्षिणावरती शंख ठेवा पूजेमध्ये, बरोबर. बेस्ट आहे. बरोबर. खूप चांगली गोष्ट सांगितली सर तुम्ही. सो आता हे सगळं बोलत असताना वास्तू एक गोष्ट आहे आणि त्यात राहणारे माणसं, ठीक आहे. सो आता माणसं जे आहेत तर त्यांच्या कुंडलीप्रमाणेच ते सगळं असलं पाहिजे, हे कितपत योग्य आहे किंवा हे कसं असलं पाहिजे? आता लोक गाडी घेतात, घरं घेतात, सो मग कुंडली बघणं इम्पॉर्टंट आहे का? ओके. जर तुमच्याकडे कुंडली असेल तर डेफिनेटली त्याच्या अनुसरून तुम्ही गोष्टीचं निवड केला तर जास्त बेटर आहे. ओके. म्हणजे इव्हन गाडी घेताना गाडीचा कलर कुठला असायला पाहिजे, हम्म. नंबर्स कोणते असायला पाहिजे. त्याचप्रमाणे समजा कुठल्या दिशेची वास्तू घ्यायला पाहिजे, म्हणजे हम्म. पूर्वेचं चालतंय, ईशान्येचं चालतंय. हम्म. जर तुमची कुंडली त्याला अलाइंड असेल हम्म. तर तुम्ही प्रोग्रेस करता. ओके. बऱ्याच वेळा असं म्हणलं जातं की दक्षिण दिशेची वास्तू नको आहे, हम्म. पण 90% जेवढे व्यापारी आहेत ना, त्यांची वास्तू दक्षिण दिशेमधली आहे. बर. त्यांचे दुकान दक्षिण दिशेमधनं ओपनिंग आहेत आणि ते अच्छा. प्रोग्रेस करतात. प्रोग्रेस करतात. का बरं? कारण त्याचा मंगळ डॉमिनंट आहे पत्रिकेत, हम्म. आणि मंगळ काय करेज आहे, मंगळ काय हे एनर्जी आहे. अच्छा. ते एनर्जीला ते अलाइंड करतात. ओके. आणि सेम गोष्ट आहे, जर तुमच्या कुंडलीप्रमाणे जर ती अलाइंड असेल ना, तर हम्म. मॅम प्रोग्रेस लवकर होणार, फास्ट होणार आहे. ओके. पण हे आपल्याला कसं कळणार? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊयात, ओके. की जसं की एखाद्या व्यक्तीला त्याच्या 25 ते 30मध्ये काय करायचं आहे ह्याचा ट्रॅकच मिळत नसेल, की व्यवसाय करायचा का जॉब करायचा हे त्याला ट्रॅक मिळत नसेल, तर मग त्याने कुंडली बघून ठरवायचं का? येस. जर कुंडलीचा सपोर्ट घेतला तर त्याला इझी भेटेल, बर. इझी बर. गोष्ट भेटेल. मॅम कुंडली म्हणजे ना जीपीएस आहे. ओके. म्हणजे इथून समजा मला मुंबईला जायचं आहे, हम्म, हम्म, हम्म. ठीक आहे, तर मी काय करेल, मुंबईचा एखादा जो लोकेशन आहे तो टाकेल, तर तो मला काय सांगेल, 3 वेगवेगळे वे सांगेल. बरोबर. ठीक आहे, तुम्ही असं वाया लोणावळा जाऊ शकता, मुंबई एक्सप्रेसवे वरनं जाऊ शकता, किंवा आणखीन फिरून पण जाऊ शकता नगरवरनं वगैरे. तो बरोबर. लॉंग रूट आहे. हम्म. मग कुंडली काय करते, कुंडली सांगते जर ह्या वेळेला निवडला तर फास्ट पोहोचा. ओके. राईट. शॉर्टेस्ट रूट. राईट. शॉर्टेस्ट रूट आणि जे तुमच्यासाठी एफिशियंट आहे तर ते बघेल. म्हणजे कमी एफर्ट्स मध्ये लवकर अचीव होणारी गोष्ट. ओके. ते कुंडली तिथं हेल्प करेल. तिथं तुमच्या स्वभावामध्ये कशा पद्धतीचे चेंजेस पाहिजे तेही सांगेल. बऱ्याच वेळा चांगला ज्योतिषी सांगतो की तुम्ही हा स्वभाव सोडा कोणता, जसं ज्याच्यामध्ये एखादा खूप राग येतोय तर तो स्वभाव सोडा लागेल. बऱ्याच वेळा एखाद्या बाबतीत तुमचे मागच्या झालेल्या गोष्टी तुम्ही होल्ड करून बसता तर ते सोडावं लागेल. ते तुमची पत्रिका बघून कळते. ओके. सो त्यासाठी कुंडली बघूनच ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जर केल्यात तर मॅम बेटर आहे. एखाद्याची कुंडलीच नाहीये, आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो, मग माझी कुंडलीच नाहीये. मग जर तुमची कुंडली नाहीये ना, तर तुमचा जो स्वभाव आहे त्याच्या अनुसरून तुमच्या गोष्टी असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे एकदम सांगायचं झालं, समजा तुम्ही खूप जास्त हळवे आहेत असं समजा, आणि जर मी तुम्हाला म्हणलं की ही टीम सांभाळ, तुम्ही नाही सांभाळू शकत. ऑब्व्हियसली नाही. का नाही सांभाळू शकत? कारण तुम्हाला सगळ्यांची इमोशन कनेक्ट करणार आहे, म्हणणार आहे तो कसं काय करेल. हो, सगळ्यांची मनं जपायची आहेत. मग इथं गडबड आहे. तुमच्या स्वभावाच्या अनुसरून तुम्ही प्रोफेशन निवडायला पाहिजे. बरोबर. कुंडलीमधनं स्वभाव कळतो, अच्छा, त्या स्वभावानुसार प्रोफेशन कळतं. यस. तर ते फॉलो करणं गरजेचं आहे. यस. ओके, चालेल. सो आता पुन्हा आपण येऊयात वास्तूवरती सर. यस. ठीक आहे. आता ह्या मोमेंटला जे व्ह्युअर्स आपला व्हिडिओ आत्ता वॉच करतात आहेत त्यांना ह्या मोमेंटला हे बघायचं आहे की आत्ता माझ्या वास्तूमध्ये किती नकारात्मक एनर्जी आहे, तर ते कसं बघू शकतात? काय ह्याला उपाय आहे आत्ता ह्या मोमेंटला? मॅम एकतर ह्याच्यामध्ये ना सिम्पटम्स बेस आहे हा. म्हणजे काही तुम्हाला बघा की अनुभव काय येतोय त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही रात्री 12 ते 3च्या मध्ये जर उठत असेल, झोप कुठल्या ना कुठल्या कारणाने तुटत असेल, तर सर्वात अगोदर झोपायची जागा चेंज करा. ओके. ठीक आहे. म्हणजे जी पण झोप आहे, तुम्ही आता समजा रात्री 9 वाजता झोपलात तर सकाळी 6 वाजेपर्यंत तुमची झोप नॉनस्टॉप, म्हणजे न ब्रेक लागता ती कम्प्लीट व्हायला पाहिजे. ओके. हे पहिलं साईन. पहिला. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश फील व्हायला पाहिजे. असं नाही की डोकं हलकंसं जड आहे
बॉडी पेन करते, हे नाही व्हायला पाहिजे. जर हे होत असेल तर इट मीन्स एनर्जीचा फ्लक्च्युएशन आहे. ओके. ठीक आहे. थर्ड थिंग, तुम्ही जर डोअर वरती कोहळं बांधलं असेल, आहे ना, कोहळं बांधतो आपण नजर होऊ नये म्हणून, ते कोहळं खराब नाही व्हायला पाहिजे 3 महिन्याच्या आतमध्ये. जर ते होत असेल इट मीन्स नजर बाधा होते, ओके. म्हणजे एनर्जी कुठं ना कुठं अफेक्टेड. अफेक्टेड. चौथी गोष्ट, घरामधलं लोणचं किंवा अन्न लवकर खराब नाही व्हायला पाहिजे. अन्नाला बुरशी नाही लागायला पाहिजे. जर लागत असेल तर एनर्जीचा अफेक्ट आहे. ओके. 5वं सिम्पटम्स, तुमच्या मनावरती तुम्हाला नेहमी असं नाही वाटायला पाहिजे की एन्झायटी होते, डिप्रेशन येते, खूप जास्त काळजी वाटते. बरोबर. आता जस्ट मॅम मी काल एका ठिकाणी व्हिजिट केली होती, तर त्या व्यक्तीला कंटिन्यू असं वाटतं की मला आहे ना म्हणजे सारखं असं मरावं असं वाटतं, बापरे. मला हे जीवनच नको झालंय. बापरे. लिटरली त्या व्यक्तीचे वर्डिंग्स असे होते. मग जर हे वर्डिंग असे असेल इट मीन्स तिथं वास्तू अफेक्टेड आहे. म्हणजे खूपच जास्त निगेटिव्ह थॉट्स. फॉर्म, हे एकदम एक्स्ट्रीम लेवल झालं. पण त्याची जी सुरुवात आहे, मी त्याची सांगितलं तुम्हाला की डोकं जड होणं, बॉडी पेन करणं, ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. अन्न खराब नाही व्हायला पाहिजे, दूषित नाही व्हायला पाहिजे. हे निगेटिव्ह एनर्जीचे सायन्स हे झाले, सिम्पटम्स आहेत. सिम्पटम्स झाले. त्याच्यामध्ये जसं कोहळं झालं, कोहळं खराब होत आहे, लोणचं खराब होत आहे, हे सगळे सिम्पटम्स आहेत. बरोबर. घरामध्ये पापुद्रे जास्त नाही आला पाहिजे. हा, जे बऱ्याच येतात वेळा जनरली असं कलरला. म्हणतो की अरे लिकेज आहे वरती कुठं हा टाकीमध्ये, हा त्यावेळी होत असेल ती गोष्ट वेगळी आहे. बट कुठंच पाण्याचा सोर्स नाही आहे, हा. स्टील तुम्हाला तो पापुद्रे येतात, खाली येतात, कधी कधी वरती येतात ना, कलरला पण येतात. राईट. बऱ्याच वेळा क्रॅक्स खूप जास्त असतात. हो. आणि काही काही वास्तू मॅम असं असतात की त्या वास्तू करून ऑलमोस्ट 4 वर्ष 5 वर्ष झालेत, पण ते पेंटिंगच नाही होत तिथं, किंवा ती वास्तू इनकम्प्लीटच राहते. किती वेळा हे प्रयत्न करतो, अरे आता हे ठीक करावं. बऱ्याच वेळा असं होतं खिडकीचं काम राहिलंय, बऱ्याच वेळा असं राहतं कलर पेंटिंगच काम राहिलंय, आतनं प्लास्टर केलं, बाहेरनं केलंच नाहीये. असं जर होत असेल इट मीन्स त्या वास्तूची एनर्जी अजून अलाइंड नाही. बरोबर. म्हणजे मुळातच वास्तूमध्ये दोष असल्यामुळे ते इनकम्प्लीट राहते. राईट. मग तिथं भूमीचा दोष असू शकतो, वास्तूचा दोष असू शकतो. ओके. मग हे एक एक्सपर्टला घेऊन जर तुम्ही चेक केलं तर डेफिनेटली कळेल तुम्हाला. बरोबर. बऱ्याच वेळा काय होतं, हे एक्सपर्टच्या नादामध्ये ना लोक स्वतः एक्सपर्ट बनायला जातात. म्हणजे 999 रुपयाचा एखादा कोर्स केला, आता मी बघतो काय करा, नाही होत असं. त्याला एक अनुभवाची जोड लागते. अगदी करेक्ट बोलात तुम्ही. आज मला एक सांगा की कितीही केलं, आज मी अचानक तुम्हाला युट्यूब वरती बघून आज जर मी स्वयंपाक बनवायला घेतलो, मी 200% शुअर आहे ते काही चांगलं नाही होणार माझ्याकडे. राईट. राईट. बऱ्याच वेळा कारण युट्यूब वरनं बघताना मला तो फ्रेग्रन्स नाही कळणार. राईट. जे एका महिलेला किंवा एखाद्या स्त्रीला जसं ते वासावरनं सांगते की अरे तिखट जास्त झालंय, खारट जास्त झालंय, हे तिचा अनुभव आहे. एक्झॅक्टली. तसंच प्रत्येक वास्तूमध्ये गेल्यावर एक सेन्स असतो, तो सेन्स अनुभवातनं येतो. राईट. हे अनुभव गरजेचं आहे. अगदी करेक्ट बोललात सर. आता आपण येऊयात कमर्शियल वास्तूवरती. जसं काही ठिकाणी ज्यावेळेस आपण नवीन प्लेस बघायला जातो तर धूळ असते किंवा कबूतर मेलेले असतात, असं खूप असतं. तर मग अशा वास्तू रेंटेड घ्यायला पाहिजे का? मॅम बऱ्याच वेळा सिम्पटम्स असतात, बरेच सिम्पटम्स असतात ज्यावेळी ज्याला शकून अपशकून आपण म्हणतो. बर. ठीक आहे. एखादी वास्तू घ्यायला जेव्हा तुम्ही जाता, जर तिथे काही अपशकून येत असेल, म्हणजे जातानाच तुम्हाला एखादं कोणीतरी गेलंय आणि ते चाललेले आहेत, ठीक आहे, स्मशानभूमीला घेऊन चालले, असे काही सिम्पटम्स दिसत असेल, ती वास्तू तशी घेऊ नका. ओके. कुठंतरी चाललंय आणि कुणाचं तर भांडणं चालू आहे, नका घेऊ ती वास्तू. ओके. आणि जर तुम्ही तिथे गेल्यानंतर समजा असं तुम्ही आता जसं सांगितलं की कबूतर मेलंय किंवा काही प्राणी मेलेत, तर ती वास्तू घेऊ नका. ओके. म्हणजे ते घ्यायलाच नाही पाहिजे. नाहीच घ्यायला पाहिजे. मग कुठली वास्तू घ्यायला पाहिजे? तर वास्तू ती घ्यायला पाहिजे जेव्हा तुम्ही जाताय कुठं तर तिथे शंखनाद होतोय, घंटानाद होतोय, कुठला तर रथ चाललाय, कुठली पालखी चालली आणि ती तुम्हाला दिसतेय, डेफिनेटली कोणीतरी सडा मारतोय, तिथं पाण्याचा प्रवाह येतोय, तर डेफिनेटली ती वास्तू घ्यायला पाहिजे. ओके. हे जे आहे ना आपल्याला युनिव्हर्स सायन्स देत असतो, संकेत. हा संकेत देतो. ते संकेत तुम्हाला ग्राफ करायचे. अच्छा. आणि त्याच्यावरनं तुम्ही ठरवू शकता. काय काय लोकांचं बघा असं असतं, एखादी आई असेल तर ती काय म्हणते की काय रे बाळा काय झालं, मला खूप उचक्या येत होते त्यामुळे मी तुला फोन केले, आणि नेमकं तिकडे काहीतरी गडबड चालली असते.
हा जो संकेत आहे, बरोबर. कनेक्शन आहे, कनेक्शन तसं युनिव्हर्सचं कनेक्शन तुमच्या सोबत असतं आणि तो संकेत देत असतो. बरोबर पण तुम्हाला ते ग्रॅप करता आलं तर वेल अँड गुड आहे, नाही केलं तर एक्सपर्टची ऍडवाइस देता अगेन मी घ्या असं एकदम तुम्ही रेकमेंड करेन. करेक्ट सांगितलं. आता हे जे नवीन लोक व्यवसायात येतात, जसं की मी तुम्हाला जस्ट मॅरिडचं एक्झाम्पल दिलं, काहीतरी नवीन प्रयोग करायचा प्रयत्न करतात. सो माझ्या अनुभवाने तरी आत्तापर्यंत 100पैकी 60 तरी व्यवसाय बंद पडलेले मी पण पाहिलेत. मग ह्याचं कारण काय आहेत? कारण बऱ्याच वेळा कसं होतं, वास्तुदोष किंवा हे सगळं काहीतरी आहे, म्हणजे आहे म्हणून आहे. सो तुम्हाला काय वाटतं, व्यवसायामध्ये वास्तूचा किती % रोल असला पाहिजे किंवा ते असायला पाहिजे का? ओके मॅम, व्यवसायामध्ये तर 100% वास्तूचा यूज करायला पाहिजे असं मला वाटतं. हं, हं. कारण कारण व्यवसायामधनं आपल्याला कमर्शियल आपण पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करतो, ओके. राईट? आणि त्या ठिकाणी तुम्हाला जो पैसा देणारा दिशा आहे, त्या हं. दिशा जर चांगल्या असतील तर डेफिनेटली पैसा कंटिन्युअस येईल. ओके. मेजरली मी बघितलंय जेव्हा मॅम नवीन नवीन मी पण काही व्यवसाय केले होते एक 6-7 वर्षापूर्वी. तर त्यावेळी एक नॉर्थ वॉलवरती कम्प्लिटली रेड पेंट करून ठेवलं होतं. हं, हं, हं. तर मॅम विदिन 3 मंथ्समध्ये ते शॉपच बंद केलं मी. बापरे! ठीक आहे. आणि बराच इन्व्हेस्टमेंट केला तर तिथं मला फायनान्शियली मला Losses. मागे यावं लागलं, राईट? बऱ्याच वेळा उत्तर दिशेमध्ये जेव्हा लाल कलर करता तुम्ही तर इट मीन्स तुमचे सगळे अपॉर्च्युनिटीज तुम्ही ब्लॉक करताय. बरोबर. त्याचप्रमाणे नैऋत्यामध्ये जर तुम्ही खड्डा केलेला असेल, हं, 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 हं. ठीक आहे, किंवा पाण्याचा साठा केलेला असेल किंवा टॉयलेट असेल तर डेफिनेटली तो व्यवसाय बुडणार आहे. हं. माझ्याकडं मॅम असंच एक मजेशीर गोष्ट आहे. एक कन्स्ट्रक्शन कंपनी माझ्याकडे आलेली होती हं, हं, हं. आणि ते म्हणले की सर आमचं प्रोजेक्टच कम्प्लीट होत नाहीये. हं. हं. मग म्हटलं ठीक आहे सर. आणि त्यांना म्हणलो सर एक फक्त छोटासा सिम्पटम्स मला सांगा, तुमचा जो पण प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, त्याच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये तुम्ही खूप सारे टॉयलेट किंवा पाण्याची टाकी वगैरे काही केलंय का? तर म्हणले हा सर, जेवढे एम्प्लॉई जेवढे कामगार आहेत त्यांच्यासाठी टॉयलेटची व्यवस्था आम्ही नैऋत्यात केली आणि तिथं पाणी ते कम्प्लीटच होणार नाही तो बांधकाम. इम्पॉसिबल आहे ते. असे काही सिम्पटम्स आहेत मॅम, त्याच्यावरनं लगेच कळतं की कुठं प्रॉब्लेम येतोय. हं. ज्यावेळी तुम्ही बरोबर. सांगताय की खूप फायनान्शियल लॉसेस होत आहेत तर नक्की तुम्ही पश्चिम दिशेमध्ये गोंधळ घातलेला असतो बरोबर. किंवा आग्नेयामध्ये. बरोबर. सो मग आता तुम्हाला काय वाटतं सर, की हे जे आर्किटेक्ट लोक आहे, हे वास्तू न बघताच करतात का सगळं आर्किटेक्ट? बऱ्याच वेळा आर्किटेक्ट काय करतो की हं. स्पेस मॅक्सिमम युटिलाइज कसं होत आहे बर. हे बघतो, राईट? राईट. त्याचा FSI चांगल्या पद्धतीने कसा यूज करताय ते बघतात, राईट? ओके. बाकी मग व्हेंटिलेशनला तेही महत्व देतात की हम्म. व्हेंटिलेशन कुठून येईल, काय येईल. एक चांगला आर्किटेक्ट असेल तर तो वास्तूचा 100% सपोर्ट देतो. ओके. असं म्हटलं जातं, की सेल करायच्या आधी, की वास्तू सगळं बघूनच हा फ्लॅट आम्ही बनवलाय. पण खरंच रिअलमध्ये काय, तुम्ही आता एवढा वर्ष अनुभव घेतलेला आहे, खरंच काय कंडिशन आहे रिअलमध्ये? कंडिशन मॅम एक्झॅक्टली अपोजिट आहे याच्यामध्ये. ओके. की बऱ्याच वेळा जेव्हा लोक म्हणतात की आमचा फ्लॅट आमचा बिल्डर वास्तूप्रमाणे करतो, हं, हं, हं. किंवा जेव्हा मी बऱ्याच वेळा नवीन फ्लॅट चॉईस साठी जातो क्लायंट बरोबर, ते म्हणतात की आमचे पूर्ण सगळे फ्लॅट वास्तूप्रमाणे बनवले. बरोबर. त्यांच्या हिशोबाने वास्तू म्हणजे काय माहितीये का मॅडम? हं, हं, हं. पूर्वेची एंट्री आणि पश्चिमेची एंट्री. आमचं पूर्व पश्चिम आहे, त्याचा अर्थ म्हणजे वास्तू. ओके. मग तिथं टॉयलेट कुठे आहे ते बघणार नाही, बेडरूम कुठे आहे ते बघणार नाही, किचन कुठे आहे ते बघणार नाही. राईट. म्हणजे पूर्व पश्चिम म्हणजे पण कसं मॅम, त्यांचं एकतर पूर्व आग्नेयमध्ये असतो नाहीतर ईशान्येमध्ये असतो. अच्छा. पश्चिम मध्ये एकतर नैऋत्येत असतो किंवा वायव्येत असतो. हं. म्हणजे त्यांना एक्झॅक्टली म्हणजे कॉर्नरला त्याचे डोअर असतात. हं. मग ते कसे का एक्झॅक्टली पश्चिम किंवा पूर्व असू शकतो? ते नसणार आहे. Impossible. इथं गडबड आहे. हं. वास्तू म्हणजे फक्त पूर्व पश्चिम नाहीये. बरोबर. सगळ्या दिशा बॅलन्स पाहिजेत. Yes. दिशा बॅलन्स पाहिजे, योग्य ठिकाणी योग्य एलिमेंट बॅलन्स पाहिजे. जसं अग्नीचं आपण एक्झाम्पल घेतलं, अग्नी तत्वात जर किचन आलं तर ते बेस्ट आहे. बरोबर. अगदी करेक्ट बोललात सर. सो आता हे वास्तू बॅलन्सबद्दल आत्ता जस्ट आपण बोललो, दिशा, बॅलन्स, दरवाजे. खरंच वास्तू बॅलन्स करायची असेल तर काय करायला पाहिजे? जसं ईशान्य दिशेमध्ये जर कुणाचं किचन असेल तर हम्म. अशा लोकांनी काय करायचं, जी शेगडी असते त्याच्या खाली एक पिस्त्या कलरचं प्लॅटफॉर्म टाकायला पाहिजे. ओके. त्याला आर्टिफिशियल मार्बल पण असं म्हणतो. जर कलर द्यायचा असेल तर नॉर्मल पेंट पण करू शकता पिस्त्या कलरने. हं, जर तुम्ही ते केलात तर तिथं फक्त फायर बॅलन्स होईल. हं. बरोबर. ठीक आहे. आणि जेणेकरून जो फायनान्शियल फ्लो तुमचा इकडे तिकडे चाललाय तर तो एक व्यवस्थित अलाइंड होईल. बरोबर. अग्नेला असेल तर वेल अँड गुड आहे.
बरं, वायव्येला किचन चालत होता तर वायव्येला किचन चालतो तुमचा. बरोबर. नैऋत्येला किचन चालतो का? अजिबात नाही चालत. तर नैऋत्यमध्ये जर तुमचा किचन असेल तर येल्लो कलरचा मार्बल तुम्हाला आणायचा आहे. शेगडीच्या खाली येल्लो कलरचा मार्बल ठेवायचा आहे. मग तो बॅलन्स होईल. बॅलन्स होईल. बऱ्याच वेळा आपण हे पण बघतो की नैऋत्यमध्ये लोकांचे बेडरूम आहेत. मॅम, मी एक बघितलंय माझ्या अनुभवामध्ये, ज्या लोकांचे नैऋत्यमध्ये बेडरूम आहेत ना, तर त्या लोकांना सर्वात जास्त कर्ज आहे. बरोबर. ज्या लोकांचं नैऋत्यात बेडरूम आहे त्यांना कर्ज जास्त आहे. असं का बरं? कारण 90% वास्तू कन्सल्टंट हेच सांगतात की नैऋत्यात बेडरूम पाहिजे. बरोबर. पण नैऋत्य असं ही का दिशा होतं? राहूची आहे. आणि त्या दिशा, राहू म्हणजे काय? मोठं सगळं मोठं पाहिजे, स्वप्न मोठे पाहिजे, गोष्टी मोठ्या पाहिजे. बरोबर. मग माणूस तिथं फायनान्शियली कर्जमध्ये येतो, कर्जबाजारी होतं कर्ज थोडक्यात. बाजारात येतो. मग अशा वेळी जर तुमच्या गच्चीवरती म्हणजे टेरेसवरती क्लटर असेल खूप जास्त, तर ते काढा. नैऋत्यमध्ये जर पाण्याची टाकी असेल गच्चीवरती, टेरेसवरती, तर तो अगोदर तिथून मूव्ह करून पश्चिमेला घ्या. ओके. कारण नैऋत्य कशाची? पृथ्वी तत्वाची. बऱ्याच वेळा मी गावाकडे जेव्हा जातो, जे म्हणजे नाही का बंगलोज वगैरे असतात, तर ते लोक म्हणतात, सर आम्ही नैऋत्य उंच केलंय. मग काय केलंय उंच? तर पाण्याची टाकी बनवली. अरे हे एकदम ऑपोजिट होते. जर समजा पाणी आणि माती एकत्र आलं तर चिखल तयार होतो, दलदल तयार होतो. बरोबर. तिथनं माणूस निघणारच नाही, तो अडकत जाणार आहे. मग ती जी पाण्याची टाकी आहे ती पश्चिम दिशेला मुख. ओके. माझ्या स्वतःचं घर म्हणजे जे सोलापूरला माझं घर होतं, तर ते अगोदर मॅम नैऋत्य टाकी होते. आमची अजिबात फायनान्शियल प्रोग्रेस झाली नाही. पण जसं मला हा सायन्स कळत गेला, माहिती झालं सगळं, त्यावेळी मी पश्चिमेला जसं मी टाकी शिफ्ट केली आणि तिथून माझा जो प्रोग्रेस आहे तो खूप फास्टली झाला. सर मला हे सांगा की सतत जे लोक आजारी असतात, म्हणजे मी सतत आजारी पडलोय किंवा घरात असे लोक असतातच नेहमी, यांच्यासाठी तुम्ही काय उपाय सांगाल? जर एखादा व्यक्ती कंटिन्यू आजारी पडतोय, ठीक आहे, सर्वात अगोदर त्याने आपल्या बेडची पोझिशन चेंज करायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल तर साधारण किती चेंज करायला पाहिजे असं जर तुम्ही विचारलात, तर एक 10 फूट ऍटलीस्ट चेंज करायला पाहिजे, शिफ्ट करायला पाहिजे. जर तेवढं चेंज करून जर तुम्हाला रिझल्ट चांगला भेटत असेल तर डेफिनेटली तिथं झोपायला चालू करा. ओके. बऱ्याच वेळा लाईफ मध्ये जर हर्डल्स असतील, खूप अडचणी येतात, कंटिन्युअस अडचणी येतात, तरी जागेची झोपेची जागा चेंज करा सर्वात अगोदर. ज्यावेळी तुम्ही झोपेची जागा चेंज करता तर तुमच्या लाईफ मध्ये चेंजेस होताना दिसते, कारण तुम्ही तुमच्या कुंडलीप्रमाणे अलाइंड व्हायला चालू होतात. बरोबर बरोबर. एकदम सोपा उपाय, विना खर्चाचा आहे, ठीक आहे, पण केला तर रिझल्ट भेटेल. आणि जर तुम्हाला वाटेल ह्याच्यातनं रिझल्ट भेटतोय, देन मग तुमच्या कुंडलीप्रमाणे अलाइंड एक चांगल्या एक्सपर्टला बोलून ते अलाइन करू, कारण ते निडेड आहे. येस. आणि बऱ्याच वेळा असं होतं की शरीर थकतो, त्याच्यामुळे पण आपण थोडासा आजारी पडतो किंवा मेंटल लेवलला थोडासा इलनेस येतो. तर अशा टाइमाला तुम्ही काय करा, आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ, हळद आणि हिंग ह्या गोष्टी जर वापरत असेल तर तुमचा ऑरा क्लेन्झिंग होईल आणि थोडा फ्रेशनेस कंटिन्यू राहील. ओके. खूप छान गोष्ट सांगितली. आजकाल ना नजर दोषाचं प्रमाण खूप वाढलंय. तर आपलं मगाशी बोलणं झालं तर त्याच्यामध्ये कळालं की बाधा होतात लोकांना. याचे काय रिझन्स आहेत आणि याच्यापासून स्वतःला कसं सेव्ह केलं पाहिजे? मॅम, एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं खूप काही चांगलं होतंय किंवा आपण बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती पोस्ट करतो. एक कुठंतरी टूरला गेलो किंवा एखादी गाडी घेतली, नवीन घर घेतलं, जसं आपण सोशली पोस्ट करायला चालू करतो ना, तिथून आहे ना ड्रास्टिकली चेंज होताना दिसतं तुम्हाला गोष्टी. तिथून मग एकतर डाऊनफॉल चालू झालेला असतो किंवा काहीतरी असे गडबड होतात, आजारी पडायला चालू होतो माणूस. तर हे डायरेक्टली नजरबाधा आहे असं म्हणताय. ओके. ठीक आहे. ओके. आणि त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आता बायकांच्या बाबतीत जर मी सांगायचं झालं तर जेव्हा ओले केस असतात, तर बऱ्याच वेळा आपल्यात एक म्हण आहे की ओले केस मोकळे सोडून रस्त्यावरती जायचं नाही किंवा चौकात जायचं नाही. ज्यावेळी तुम्ही जातात तर तिथं थोडी बाधा होण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या पद्धतीच्या एनर्जीज असतात, तर त्याचा अफेक्ट तुमच्यावरती होऊ शकतो. तर नेहमी केस जे आहे ते बांधलेले राहिले तर जास्त बेटर आहे तुमच्यासाठी. आणि 4 चौक जिथं कनेक्ट होतात तर अशा ठिकाणी तर नक्कीच मोकळे केस सोडून फिरायला नाही पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट सांगितली तुम्ही. राईट. आणि ते पण त्यावेळी ज्यावेळी सहसा काय होतं की मासिक पाळी जेव्हा संपते आणि ज्यावेळी तुम्ही केस वगैरे धुता आणि त्यावेळी जर तुम्ही अशा ठिकाणी जातात तर गडबड आहे तिथं.
ओके. ठीक आहे. तर ती गोष्ट अवॉइड करा. आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ वापरायला विसरू नका. खडे मीठ वापरा, हिंग वापरा आणि त्याचप्रमाणे थोडंसं हळद, चिमूटभर हळद जरी वापरलं तरी पण बेस्ट आहे. हम्म. त्याचप्रमाणे घराला पण कधी-कधी नजर लागते आपण असं म्हणतो किंवा बर व्यवसायाला नजर लागतो. तर बर त्यावेळी काय करायचं, एक छोटंसं पात्र घ्यायचं, ठीक हम्म, आहे. त्याच्यामध्ये गवऱ्या, हम्म, ठीक आहे, थोडंसं तांदूळ, तूप, हम्म, भीमसेन कापूर, हम्म, गुग्गुळ धूप, लवंग, ठीक आहे, आणि दालचिनी, हम्म, ह्या गोष्टी जर त्याच्यामध्ये मिक्स करत असेल आणि जर जमलं तर जायफळ हम्म, हे टाकायचं आणि ह्याला ह्याला पेट घेऊ द्यायचा. पेट घेतल्यानंतर जेव्हा तो धूर निघतो, हा धूर कम्प्लिटली घरातून फिरवायचा. बर ह्याच्यामधनं जेवढ्या नकारात्मक ऊर्जा असतील ना, तर त्याचे सगळे बाहेर पडण्यास मदत होईल तुम्हाला. अच्छा. आणि तुमचं घर आहे ना, तो क्लिन्झिंग व्हायला चालू होतो. हम्म, प्रत्येक वास्तूमध्ये ना मॅम एक फ्रेग्रन्स असतो. बरोबर. ठीक आहे. जसं मी मगाशी म्हणलो ना, की एक बाईला तो सेन्स खूप चांगला असतो, की अरे ह्याच्यात तिखट जास्त आहे किंवा मीठ जास्त आहे. ते हम्म, स्मेलवरनं कळतं तिला. बरोबर त्याच पद्धतीने वास्तूचा पण एक फ्रेग्रन्स असतो. बरोबर. जर त्या फ्रेग्रन्स वरती जर तुम्हाला काम करायचंय, त्या व्हायब्रेशन वरती काम करायचंय, तर हे जे आता तुम्हाला सांगितलंय, हे छोटंसं हवन तुम्ही घरातल्या घरात करा. हम्म, आणि त्याचप्रमाणे जर जमलं तर घंटानाद नक्की करायला पाहिजे. अच्छा. सकाळ आणि संध्याकाळी. आपल्या संस्कृतीमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. घंटानाद करणे, धूप दाखवणे, तेव्हा बरेच लोक, तुम्ही जर तारक मंत्र लावायचा असेल स्वामीचा तर ते लावू शकता. बरोबर. किंवा मग विष्णू सहस्त्रनाम जर तुम्ही लावत असेल तर डेफिनेटली मॅम त्याला हेल्प होते. जर बरोबर. तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये असेल ना, तर विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा घरामध्ये तो लावा. बरोबर. 100% तुम्ही त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर येणार येत्या 90 दिवसामध्ये. अच्छा, मग ते रोज लावायला पाहिजे. ते रोज लावा, रोज ऐका. बरोबर. ते बेस्ट आहे तुमच्यासाठी. खूप छान तारक गोष्ट मंत्र सांगितली. बेस्ट आहे. ओके. मग तिथून काय होते, तुमचे व्हायब्रेशन जनरेट होतात आणि तुम्हाला योग्य तो मार्ग दिसायला चालू होतो. बरोबर, बरोबर. खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. आता जसं आता आपण मगाशी कुंडलीबद्दल बोललो, तर आता मला सांगा, की एखाद्या पॅरेंट्सला माहिती आहे, की मुलगा पुढे जाऊन व्यवसाय करणार आहे. पण त्यांना हेच माहीत नाही, की त्याला व्यावसायिक कसं बनवायचं किंवा आत्ता ह्या स्टेजला त्या गोष्टी फार दूर गेल्यात. पण जस्ट इमॅजिन करूयात आपण, की आपल्यासमोर असा काही ऑडियन्स आहे, की ज्यांच्या मुलाची कुंडली त्यांना तर सगळी माहिती आहे. पण त्यांना तसं त्याला अपब्रिंगिंग करायचं आहे. सो त्यांनी स्टार्टिंगपासून काय केलं पाहिजे? कशावरती वर्क केलं पाहिजे? जेणेकरून जसं कुंडलीत आहे तसंच काहीतरी मिळेल आउटकम. येस मॅम. सर्वात अगोदर तर एक जो बिझनेसचा माइंडसेट आहे, तो जो आहे तो असाच लगेच डेव्हलप नाही होत आणि पोरांच्या वागण्यावरनं कळतो की ह्याला बिझनेस माइंडसेट आहे, ठीक आहे, किंवा हा नोकरी नाही करू शकणार हे आपल्याला कळतं. मग अशा वेळी एक चांगल्या कन्सल्टंटला बघा, ठीक आहे, ओके. जिथून तुम्हाला असं वाटेल की बाबा हा व्यवस्थित मला गाईड करू शकतो, कुठल्या क्षेत्रात ह्याने व्यवसाय करायला पाहिजे ते बघा. ते बघितल्यानंतर योग्य तो मेंटॉर सिलेक्ट करा, की बाबा ह्याला बिझनेस कोचिंग कोण देऊ शकतं. बरोबर. त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड एज्युकेशन त्याला द्या. देन ती गोष्ट पॉसिबल आहे. अदरवाईज जर तुम्ही त्याला जबरदस्ती म्हणत असाल ना, नोकरी कर, तो प्रत्येक 3 महिन्यात नोकरी सोडत जाईल. बरोबर. आणि मग आपण म्हणतो की हा एका ठिकाणी टिकतच नाही. तर तो दोष त्याचा नाही आहे, त्याची कुंडली तशी बनलेली आहे, त्याचा स्वभाव तसा बनलेला आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी का बरं वापरत नाही त्याला? बरोबर. जसं आपण थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की एखादा माणूस खूप हळवा आहे, त्याला टीम लीडर तुम्ही नाही बनवू शकत. बरोबर. मग त्याचा यूज कुठं होऊ शकतो, तर त्याचा यूज तुम्ही सायकोलॉजिकल काउन्सिलर जे असतात तर तिथं घ्या. बरोबर. तो योग्य काउन्सिलर बनू शकतो, कारण तो फील करतोय ती गोष्ट. बरोबर. तो काउन्सिलिंग खूप चांगलं करू शकतो. तो सगळ्यांच्या भावना अंडरस्टँड करेल. राईट. तिथं त्याचा ऍक्च्युअली यूज आहे, तिथं तो प्रोफेशन चूज करायला पाहिजे. बरोबर. त्याच पद्धतीने समजा एखाद्याला खूप राग येतो, रागीट माणसाला तुम्ही तसं प्रोफेशन द्या ना, त्याला पोलीस बनवा, आर्मीमध्ये, स्पोर्ट्समध्ये त्याचा राग तिथे युटिलाइज होऊ द्या, तो अलाइंड होऊ द्या. देन त्या रिलेटेड तो प्रोफेशन जर करत असेल तर डेफिनेटली तो ग्रो करेल. पण आपली काय इच्छा असते माहिती का, त्याला राग येतोय ना, त्याला जर काउन्सिलर बनवला मग नाही उपयोग नाही. तो काय म्हणेल, हा बताव काय चाललंय तुमच्या लाईफ मध्ये. अरे तू काउन्सिलिंग करतोय का फायरिंग करतोय? बरोबर. तिथे गडबड आहे. गडबड आहे. त्या स्वभावाला अनुसरून
जर तुम्ही प्रोफेशन निवडताय तर डेफिनेटली ग्रो करणार. मग तो बिझनेस करणार का जॉब करणार, घ्या ना, मदत घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. मॅम आज मी बघतो की लोक करोडची प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे 1-1 करोड 2-2 करोडचे फ्लॅट घेतात पुणे मुंबई ठिकाणी. बरोबर. आणि समजा त्यांचा चुकीचाच टॉयलेट असेल किंवा किचन चुकीच्या ठिकाणी, आज इन्व्हेस्टमेंट वेस्ट आहे ना मॅम. बरोबर. ती जी प्रॉपर्टी घेते ना ती कधी बर्डन नाही बनायला पाहिजे तुम्हाला. एक्झॅक्टली. ती प्रॉपर्टी लक्ष्मी बनायला पाहिजे, ज्या प्रॉपर्टीमुळे आपण अजून प्रॉपर्टी घेऊ शकतो. बरोबर. पण लोकांना कन्सल्टेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे कॉन्सेप्टच नाही समजत. एक्झॅक्टली. भले ते लोक म्हणजे 30-30, 40-40 लाख इंटेरियर मध्ये इन्व्हेस्ट करतील, हो, करतात ना. चुकीचे कलर लावून घेतील, बट एक बरोबर. कन्सल्टंट, प्रॉपर कन्सल्टंट कधीच हायर नाही करणार. हम्म. कारण ती सायकोलॉजी डेव्हलपच नाही झाली अजून. बरोबर. पण सर वास्तुशास्त्र फार पुरातन काळापासून आलंय ना सर. येस मॅम. दुःख ह्याच गोष्टीचं आहे मॅम, आपल्याला हे सगळं माहिती की हे शास्त्र आहे, बरोबर. पण तरी पण आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करूनच नाही घेत. हम्म. हा, ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये थोटांड पण तेवढंच आहे मॅम. हा, ते पण आहे. कारण 999 रुपयामध्ये तुम्हाला एकदम परिपक्व माणूस तर नाही भेटणार, बरोबर. किंवा 1 महिन्याचा कोर्स केला आणि तो प्रॉपर झाला असं तर होणार नाही. प्रॅक्टिकली Obviously. जोड नाहीये, बरोबर. कोणाचा मेंटरशिप त्याला भेटलेला नाहीये, बरोबर. मग गडबड आहे. एक्झॅक्टली. आणि लॉंग लास्टिंग गुरुसोबत पाहिजे. म्हणजे असं खूप वेळा होतं, जसं मी माझ्या बाबतीत सांगेल की सुरुवातीला एक घर होतं, नंतर अजून फ्लॅट घेतला, पुन्हा ऑफिस. म्हणजे ही एक लॉंग टर्म जर्नी झाली ना. आणि कुठली नवीन वास्तू असेल, कुठली नवीन गोष्ट असेल, जसं गाडी असेल, यासाठी सोबत कन्सल्टंट असणं फार महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्याला तो गायडन्स मिळतो की कुठला कलर, काय डेट, कशासाठी, कुठली गोष्ट, कधी. हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामधून आपल्याला अजून ग्रोथ घ्यायची. ती गोष्ट घेतली म्हणजे ती शेवटची झाली असं होतच नाही. सो त्यामुळे तुम्ही जसं म्हटलं तर ते अगदी करेक्ट आहे. आणि ऑनलाईन खूप गोष्टी अवेलेबल आहेत, पण ऑनलाईन गोष्टी आपल्याला पर्सनलाइज अटेन्शन देऊ शकत नाही. आज माझा प्रॉब्लेम जो आहे मी तुम्हाला पर्सनली शेअर करू शकते, आणि एवढ्या 150 करोड लोकांचे प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत. येस मॅम. प्रत्येकाला ते शेअर करायचे. 100%. ह्याच्यामध्ये मॅम आता तुम्ही ज्या पद्धतीने बोललात ना, जसं आपला एक फॅमिली डॉक्टर असतो, बरोबर. राईट. आज किती लोकांचे फॅमिली कन्सल्टंट आहेत? ऑलमोस्ट 9च्या नाहीचे. बरोबर आहे. बरोबर आहे. पण तुम्हाला माहितीये का, जेवढे लोक जे चांगले बिझनेसमॅन आहेत त्यांचा एक कन्सल्टंट फिक्स असतो. असतोच. जेवढे पॉलिटिशियन आहेत त्यांचा कन्सल्टंट फिक्स आहे. इव्हन ते फॉर्म कधी भरायला जायचं हे जी कन्सल्टेशन आहे. पण सर ह्याच्यामध्ये एक मुद्दा हा पण येतो ना, की जसं की आता ह्यांचं बजेट आहे, राईट. त्यांच्या हिशोबाने काय आहे की हे काहीच नाही. पण जर एक नॉर्मल व्यक्ती बघितला जो रेंटनी राहतो, त्याच्या दृष्टीने होऊ शकतं की हे खूप मोठं बजेट आहे. राईट. मॅम, प्रत्येकाची आहे ना कुवतीप्रमाणे, त्याची कुवत जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने काही हरकत नाही ना कन्सल्टंट चूज करायला. बरोबर. राईट. जर तुमचं कंटिन्युअसली ग्रोथ होत गेलं त्या कन्सल्टंटमुळे, तर त्या कन्सल्टंटला कंटिन्यू ठेवा, काहीच हरकत नाही. राईट. आज तुमचा फॅमिली डॉक्टरचा तुम्ही असं नाही म्हणणार ना की आता मी मोठा झालो, माझा आजार ह्याला कळणार नाही, असं नाहीये ना. त्याला पूर्ण हिस्ट्री माहितीये, तुम्हाला कधी सर्दी होतो, कधी खोकला होतो, कुठल्या गोष्टीची अलर्जी आहे. डोळे झाकून औषध देतात. 100%. ज्यावेळी आता माझ्याकडे असं सेम हे जी तुम्हाला आता मी म्हणलो की ऍस्ट्रॉलॉजी, फॅमिली ऍस्ट्रॉलॉजर पाहिजे तुमचा, कन्सल्टंट पाहिजे. माझ्याकडे मॅम अशा कॉन्सेप्ट आहेत ना आलेत लोकांकडनं. आता माझे येणारे बरेच क्लायंट आहेत, तर ते लोक काय करतात की एक इयरली मेंबरशिप फी मला पे करतात आणि ते म्हणतात सर आम्ही प्रत्येक महिन्याला एक कन्सल्टेशन घेऊ तुमच्याकडनं. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही आहे. मग त्यांच्या डोक्यामध्ये ती कॉन्सेप्ट आहे, कारण ते त्या कल्चरमध्ये वावरतात. बरोबर. आपल्या इथं काय होतं, अरे उगत कशाला पैसे द्यायचे, राईट. भले चुकीचा निर्णय झाला तरी चालतो, पण पैसे का द्यायचे. ते थोडे पैसे वाचवायच्या चक्करमध्ये ना आपण खूप मोठा लॉस करतो. बरोबर. आणि ज्या वेळेस कंडिशन अशी येते की आता काहीच नाही बाबा, आता हारलोय आपण. जसं की एखादा बंद पडणारा व्यवसाय, तो एनिवेज बंद पडलाय, तर माणूस म्हणतो चला जाऊ दे आपण हे पण करू. राईट. ती करेक्ट स्टेज आहे आपल्या भारतासारख्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायची. भारतामध्ये म्हणण्यापेक्षा मॅम हे एक ह्युमन सायकोलॉजी आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की माणूस आहे ना आजारी पडल्यावर डॉक्टरकडे जातोय. हो. पण तो जेव्हा चांगला आहे तेव्हा तो कधी डायटिशियन कडे जाणार नाही, जिमला नाही जाणार, योगाला नाही जाणार. हे गडबड आहे.
जर ह्याच्यावरती काम केलं तर डॉक्टरांकडे जायची वेळ नाही येणार, बरोबर. किंवा त्याचा टाइम कमी होईल, किंवा मेडिसिन कमी लागतील. बरोबर. पण हे कधीच नाही करणार आपण काय करणार, आपण आजारी पडल्यावर आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय. बरोबर. जेव्हा माझ्याकडे लोक येतात काहीतरी प्रॉब्लेम मध्ये असल्यावरच येणार आहे. असं नाहीये की मी खूप आनंदी आहे, बघा का बरं आनंदी आहे, असं नाही करत. असं नाही करत. पण हा, एक मेंटरशिप नेहमी गरजेची आहे. ती ऍस्ट्रॉलॉजिकल असू दे, कन्सल्टेशनच्या स्वरूपात असू दे, तुमचा एक मेंटॉर गरजेचा आहे. बरोबर. तुम्ही कन्सल्टेशन तुमचं एक फॅमिली कन्सल्टंट असायलाच पाहिजे. बरोबर. मग त्याच्यामध्ये बघा मॅम, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये ना त्यांचा संसार आला, त्यांचं घर आलं, त्यांची गाडी आहे, मुलं मुली असतील, त्यांचं शिक्षण आहे, त्यांचे परत लग्न असतील, तर हे सायकल कंटिन्यू चालणार आहे. बरोबर. मग तुम्ही किती वेळा भटकत राहणार वेगवेगळ्या ठिकाणी. अगदी करेक्ट बोलात. सर मला हे सांगा की तुमच्या अनुभवाप्रमाणे, की जसं तुम्ही म्हटलात की पॉलिटिशियन असतील किंवा जे काही बिझनेस ओनर्स असतील त्यांचा मेंटॉर असतो, किंवा ते काय माइंडसेटने काम करतात म्हणून ते त्या लेवलला असतात? मॅम, त्यांना ना योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं माहिती. त्यांना हे माहितीये, टायमाच्या अगोदर इन्व्हेस्ट केलं तर आउटकम चांगला आहे. अच्छा. टायमानंतर इन्व्हेस्ट केलं तर काहीच आउटकम नाही. एक एक्झाम्पल, माझ्याकडे एक पॉलिटिशियन होते, गुजरातचे खासदार आहेत. तर कंटिन्यू कन्सल्टेशन त्यांचं चालू असतं. तर त्यावेळी ते मला म्हणले की सर ह्यावेळी अजून तिकीटमध्ये नाव नाही आलं माझं, लास्ट लिस्ट आहे. त्यावेळी म्हणलं सर तुम्ही घराच्या पूर्व दिशेमध्ये येल्लो कलरची आत्ता एखादी वस्तू ठेवलेली आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. ती व्यक्ती तुरंत घरी गेली आणि तिथनं फोटो पाठवले की अख्खा तो जो वॉल आहे तो येल्लो केला होता. बापरे. म्हणजे सर म्हणलं रातोरात बदलायचं. त्याने रातोरात बदललं, कारण त्याच्या 2 दिवसानंतर लिस्ट येणार होती आणि त्या लिस्ट मध्ये त्याचं नाव होतं. परफेक्टली. ते म्हणले एवढं परफेक्ट कसं, ह्याच्यासाठीच तुम्हाला फॅमिली कन्सल्टंट पाहिजे. तुमच्यात काय घटना होते ना, काय ठेवल्यावर होणार हे त्याला माहिती. राईट. आणि त्यानंतर तो व्यक्ती म्हणजे चांगल्या मताने निवडून पण आला. ठीक आहे. अँड असे बरेच हे आहेत, एक्झाम्पल आहेत. इव्हन महाराष्ट्रामध्ये बरेच पॉलिटिशियन्स आहेत ज्यांच्याबरोबर आपण काम करतो. बट होतं काय माहितीये का, ह्या लोकांबरोबर काम करताना ह्यांची नावं नाही घेऊ शकत. बरोबर. हा एक प्रॉब्लेम आहे, कारण प्रायव्हसी येते तिथं. ठीक आहे. बिझनेसमॅन बरोबर पण सेम आहे, कारण मी ज्यावेळी काही केमिकल फॅक्टरीज बरोबर काम केले, तर ते हे लोक जे मेडिसिन्स बनवतात अशा फॅक्टरीज बरोबर काम केले. ज्या कंपनीमध्ये करोडोमध्ये लॉस होता, तो एका वर्षामध्ये प्रॉफिट मध्ये आणायला चालू केला होता. बापरे. बऱ्याच लोकांचे कर्ज होते तर ते प्रॉफिट मध्ये यायला चालू झाले. मग हे झालं कसं, कारण ते छोटे छोटे हे जे उपाय आहेत ना मी सांगतोय, हे त्यांना पण आपण दिलेले आहेत. बरोबर. जसं जे हवन सांगितलेलं आहे, आंघोळीच्या पाण्यात ह्या गोष्टी वापरायला सांगितल्या आहेत, त्याचा फायदा 100% होतो. म्हणजे त्यांनी या गोष्टी त्यांच्या घरातही केल्या आणि ऑफिसलाही केल्या. येस मॅम. ओके. आणि मग वास्तू ते पूर्ण अलाइनमेंट झाली, एलिमेंट बॅलन्सिंग झालं. जसं की नैऋत्यामध्ये निळा कलर नकोय, लाल कलर नकोय. जर तुमच्या बेडरूम मध्ये निळा कलर, लाल कलर असेल तर डेफिनेटली तुमचे फायनान्शियल लॉसेस होणार आहेत, नवरा बायकोत भांडणं होणारच होणार आहेत. मोस्ट रिकमेंडेड कलर कुठला आहे मॅम? ह्याच्यामध्ये आहे ना ऑफ व्हाईट कलर जो असतो किंवा आयव्होरी कलर आपण जो म्हणतो, जर तुम्ही तो कलर वापरत असेल तर तो बेस्ट आहे. ओके. परफेक्ट. जे न्यूट्रल कलर आहे ते वापरा. रेड, ग्रीन, ब्ल्यू हे कलर वापरू नका. जर हे कलर तुम्ही वापरत असेल तर गडबड आहे, कारण त्यात प्रत्येकाचं एक नेचर आहे. राईट. हे जे काही एलिमेंट्स आहेत त्याचे काही नेचर्स आहेत, राईट. तर तो एलिमेंट कनेक्ट करतो कुठल्या ना कुठल्या गोष्टीला, आणि तुमच्या कुंडलीमध्ये ते जर फेवरेबल नसेल तर गडबड होईल. बरोबर. कारण घरामध्ये भरपूर लोक राहतो आपण. बरोबर. ठीक आहे, 4-5 लोक राहतो आणि कोणाच्या तर कुंडलीमध्ये ते अफेक्ट करणारच आहे. राईट. मग त्यापेक्षा बेस्ट वे हे आहे की तुम्ही आयव्होरी कलर वापरा. सरसकट ऑफ व्हाईट द्या, प्रॉब्लेम तो बेस्ट होईल तुमच्यासाठी. बेडशीट्स ठेवू नका, निळे ठेवू नका. बऱ्याच वेळा लाल कलरचे बेडशीट्स असतात बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये बघतो आपण लाल कलरचे बेडशीट्स असतात, आणि जसं बेडरूम मध्ये जाता भांडणं चालू. कारण तो फायर आहे ना, तो गेला की भांडण चालू करणार आहे. ओके. आता बऱ्याच वेळा, आता व्हॅलेंटाईन डे येईल, हो येणार आहे. ठीक आहे, तर त्यावेळी काय होतं, लोक रेड कलरचा हार्ट देतात. हो. लाल कलर इटसेल्फ फायर एलिमेंट आहे, तर तुम्ही दुसरा देता, प्रवृत्त करता भांडायला. बापरे. 4-5 दिवसात भांडणं आहेत, फिक्स आहेत. सिरियसली? येस. मग कुठल्या रंगाचं द्यायला पाहिजे? माझं मत असं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला स्टॅबिलिटी देईल,
स्टेबिलिटी येलो कलर देतो. येलो कलरची गिफ्ट द्या, वेगवेगळे बेस्ट आहे तुमच्यासाठी. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठलाही असा गिफ्ट द्या ज्याच्यामध्ये कनेक्शन्स बनतील, लाईक म्हणजे 2 हँड असतील शेक करणारे, तर असे गिफ्ट द्या, बेस्ट आहे. रिलेशनशिप लॉंग टर्म पर्यंत जाईल. ओके. आता काय होतं, आता तुम्ही बघा मॅम, मध्ये आहे ना एक ट्रेंड निघाला होता, आय लव्ह पुणे, हो आय हो लव्ह हो. मुंबई. जिथं जिथं हे ट्रेंड निघालतं ना, तिथं तिथं सरकार पडत चाललं होतं. बापरे. कारण फायर एलिमेंट आहे ना, जी स्टेबिलिटी आहे ना ती हलवते. राईट. फायर एलिमेंट काय करते, तिथं काही ना काही विवाद ओपन करते. ओके. म्हणजे विनाकारणच एखाद्या गोष्टीला उधाण येणार तुम्ही चर्चेला. करताय ती गोष्ट, तर ते करू नका. तुम्हाला स्टेबिलिटी पाहिजे ना, तर स्टेबिलिटी फायर एलिमेंट नाही, तर ते ओके. येलो कलर देते. ओके. सर, आता महाशिवरात्री येते काही दिवसातच. येस ना. मग महाशिवरात्रीच्या दिवशी काय केलं पाहिजे? ओके. मॅम, महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त कोर्ट कचेऱ्या वगैरे माया मागे लागलेले, लिगल प्रॉब्लेम चालू आहे, तर अशा टायमाला शनिवारच्या दिवशी काळी तीळ जर अर्पण करत असेल तर, रेग्युलरचं सांगतो मी, करत असेल तर बेस्ट आहे. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी काळी तीळ अर्पण करा आणि ओम नमः शिवायचं उच्चारण करा. ओके. ते तुमच्यासाठी बेस्ट आहे. त्याचप्रमाणे जर समजा तुम्हाला हेल्थच्या रिलेटेड इश्यूज आहे, तर त्यावेळी गहू अर्पण करा. ओके. ठीक आहे. आणि जर जमत असेल तर केशरचा टिळा तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही गहू अर्पण करताय, थोडा वेळ त्या महादेवाच्या मंदिरात बसायचं आहे आणि महामृत्युंजयचा जाप करायचा आहे. ओके. ज्याच्यामुळे हेल्थ मध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट दिसेल. अच्छा. परफेक्ट. ओके. त्याचप्रमाणे समजा तुम्हाला रिलेशनशिप मध्ये इश्यू होत आहे, तर त्यावेळी दही आणि पाणी ह्याचा अभिषेक करायचा आहे. बरोबर. ह्याच्याने रिलेशनशिप पण चांगले होणार आहेत आणि फायनान्शियल गोष्टी पण तुमची इम्प्रूव्ह होणार आहेत. ओके. परफेक्ट. अशा पद्धतीने जर तुम्ही केलात आणि ओम नमः शिवायचे चॅन्टिंग 100% करायचे बरोबर. मंदिरामध्ये. मंदिरामध्ये, तर ते करत असेल तर डेफिनेटली तुमची ग्रोथ तुम्हाला होताना दिसेल. आणि ते Perfect. भोले बाबा आहेत, तुम्ही जे मनापासून मागणार ना ते देणार. ते हे नाही बघणार की कोण आहे, कारण ही एकमेव देवता अशी आहे, म्हणजे माझी खूप प्रिय आहे. त्याच्यामध्ये भूतांना पण तेवढा स्थान आहे, देवतांना पण तेवढा स्थान आहे आणि मानवांना पण तेवढा स्थान आहे. बरोबर. राईट. तर हित आहे ना, निस्वार्थ भावनेने तुम्ही जेही मागचाल तर 100% पूर्ण होणार आहे. पूर्ण श्रद्धा ठेवा आणि ओम नमः शिवायचा जाप करा, डेफिनेटली ते करा. ओके. आता जर भोलेनाथ आपल्याला हवं ते देणार आहेत सर, तर मग मॅनिफेस्टेशन कसं करायचं? म्हणजे एखादी गोष्ट अट्रॅक्ट कशी करायची? ओके. आता मॅनिफेस्टेशन वरती मॅम बऱ्याच वेळा असं होतं की लोक मॅनिफेस्ट तर करतात पण बिलीव्ह नाही करत, त्यांना अच्छा. ट्रस्टच नसतो. म्हणजे काय आहे की वैचारिक लेवलला त्यांचा ऍक्सेप्टन्सच नाहीये. मग कसं करतात ते मॅनिफेस्टेशन? मला 1 करोड पाहिजे, 1 करोड पाहिजे, 1 करोड पाहिजे. नाही भेटणार 1 करोड. ओके. मग काय केलं पाहिजे? कारण तुमचं माइंडच ऍक्सेप्ट नाही करत आहे. ओके. ठीक आहे. मग काय करायला पाहिजे? बऱ्याच वेळा जर तुम्हाला मॅनिफेस्टेशन करायचं, एक टेक्निक आहे जी मी पर्सनली वापरतो आणि मला खूप फेवरेबल वाटते ती. ज्यावेळी तुम्ही बसता, एका शांत ठिकाणी बसा, दीर्घ श्वास घ्या 3 वेळा. 3 वेळा जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेणार आणि तो श्वास तुम्हाला होल्ड करायचा आहे, ते श्वास कम्प्लिटली बाहेर सोडायचा आणि होल्ड करायचा आहे. ज्यावेळी ते होल्ड करणार, ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की आता जर मी हे श्वास घेतलो नाही तर कदाचित मी मरू शकेल, त्यावेळी जाऊन ते जे पण तुमचं गोल असेल की मला हे पाहिजे ते म्हणायचंय आणि हे प्रोसेस 3 वेळा रिपीट करायचंय. आणि ज्यावेळी ही गोष्ट करणार तुम्ही, म्हणजे तुमच्या जगण्यापेक्षा काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, तर हे इम्पॉर्टंट आहे. ते युनिव्हर्सला कळतं, त्यावेळी सगळे पोर्टल ओपन झालेले असतात आणि ती गोष्ट मग मॅनिफेस्ट होते. ओके. आणि मॅम, हा माझा पर्सनल अनुभव आहे, मी खूप ठिकाणी वापरलेला आहे अमेझिंग. आणि हे काम करतं. करणारच, कारण आपल्यापेक्षाही काहीतरी महत्वाचं, आपल्या जीवापेक्षाही काहीतरी महत्वाचं आहे ते, जे आपल्याला हवंय. मॅम बघा ना, रिअल लाईफ मध्ये पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असते ना, आपल्या जीवापेक्षा जास्त त्याच्या मागे लागतो ना, तेव्हा ती भेटते. बरोबर. करेक्ट बोललात सर तुम्ही. आणि हे आपल्याला सबकॉन्शियसली करायचंय.
बरोबर. त्यावेळी ही टेक्निक करा. डेली रिच्युअल्स मध्ये तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता. घराच्या उत्तर दिशेमध्ये बसायचंय. हम्म, हम्म, पाणी घ्यायचं. हे पाणी, ह्या पाण्याला पकडायचंय. तुमची जी पण इष्ट देवता आहे तिला आव्हानित करायचंय. त्यांना म्हणायचंय जे पण माझी इष्ट देवता आहे त्यांना आव्हानित करतोय आणि माझी ही गोष्ट आहे, ठीक आहे, ती तुमच्या कृपा आशीर्वादाने होणार आहे आणि माझा 100% याच्यावरती बिलीव्ह आहे आणि त्याच्यासाठी मी तुमचा आभारी आहे, हे म्हणायचं आणि हे पाणी प्यायचं. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा की अरे यांना खाण्यातनं काहीतरी दिले त्याच्यामुळे बाधा झाली, म्हणतो ना. म्हणतो. मग हे पॉझिटिव्ह वे मध्ये करा ना. ओके. हे जे पाणी आहे हे सर्वात जास्त मेमरी स्टोअर करतं. अच्छा. तुम्ही जेवढं चांगलं ह्याला बोलणार आणि ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ते बोलणार तर ते मॅनिफेस्ट होणार. ओके. आणि हे डायरेक्टली तुमच्या आतमध्ये जात आहे. बरोबर. मग ते काम करणार, तुमच्या ब्लड मध्ये जात आहे, काम करणार, 100% करणार. पॉझिटिव्ह वेने करू शकतो. कारण मॅम 70% पाणी आहे आपण. बरोबर. हे पाणी त्याच्यात गेल्यावर तेच गुणधर्म येणार आहे. राईट. तुमचे जीन्स तसे काम करायला चालू करतील. एक्झॅक्टली. तुमचे विचार तसे येतील. डेफिनेटली ते पण बेस्ट टेक्निक आहे. सर मग अशी आपण बोललो की पूर्व दिशेकडून ऊन यायला पाहिजे, तो करेक्ट फ्लॅट असतो. आणि आपण हेही बोललो की बऱ्याच लोकांचे फ्लॅट तसे नसतात. सो त्या केसमध्ये खूप लोक ना सूर्याचे फ्रेम लावतात, चित्र लावतात. हा करेक्ट अप्रोच आहे का? ओके मॅम. आता समजा ही पूर्व दिशा आहे, ओके. ठीक आहे. आता ही वॉल आहे कम्प्लिटली. एक एक्झाम्पलला हिथून खिडकी असायला पाहिजे, हिथून सूर्यप्रकाश येणार आहे. जर समजा मी इथे एखादा सूर्याचा यंत्र लावतो, हिथून सूर्यप्रकाश येईल का? नाही येणार. ऑब्विसली नाही. कोणतं यंत्र लावलं ते काम नाही करणार. नाही करणार. का बरं नाही करणार? कारण सूर्यप्रकाशाचं काम सूर्यप्रकाश करेल. बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला घरातनं बाहेर जायचंय, सकाळचं कवळं ऊन घ्यायचंय. त्याच्याशिवाय तुमच्या विटॅमिनची डेफिशियन्सी संपणार नाही. तुमचे मेडिसिन काम करणार नाही. मग मॅम फक्त यंत्र काम नाही करत. बरोबर. त्याला जोपर्यंत सूर्याची ताकद तिथं नाही आहे तोपर्यंत ते कामच नाही करणार. बरोबर. फक्त यंत्र लावून नाही होणार. फक्त तुम्ही सूर्याची फ्रेम लावून नाही होणार. त्याच्यासाठी सूर्यप्रकाश घरात येणं गरजेचं आहे. आज तुम्ही बघा ना, एक्झाम्पलला बरेच लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात सर तुळशीचं झाड जे आहे ना, तर तुळशीचं रोप जे आहे ना ते वाळत चाललंय, मरतं सारखं मरतं. मग ते अपशकुन आहे का? त्यांना सर्वात अगोदर मी हे म्हणतो, मॅम तुळशीचं जे झाड आहे आयदर ते ईशान्येमध्ये ठेवा किंवा पूर्व दिशेत ठेवा. बरोबर. मग ते वाढेल. ऊन येतं. जर तुम्ही पश्चिमेत ठेवलंय, दक्षिणेत ठेवलंय, आग्नेयमध्ये ठेवलंय तर ते जळणार आहे. तिथे ऊनच नाही येणार. मग तिथे शंका का बरं तुम्हाला? कारण तुम्ही जे त्याला पाहिजे ते देतच नाही, ते मरणार आहे तसं पण. बरोबर. खूप स्मॉल आणि छोटी गोष्ट आहे ही. आणि मग आपलं ती शंकेची पाल चुक करते ना, मग तिथं गडबड होते. हो. शंका नकोय, श्रद्धा असायला पाहिजे, अंधश्रद्धा नकोय. अगदी करेक्ट. अगदी करेक्ट. जे रोपाला जी गोष्ट पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे, द्या ना त्याला, मग होईल. बरोबर. आता या सगळ्या गोष्टींमध्ये मेडिटेशनचा काय रोल आहे? कारण हे तर झालं ठीक आहे, कुंडली एक भाग आला, एक वास्तूवरती वर्क केलं हा एक भाग झाला. मेडिटेशन किती वर्क करतं? मॅम मेडिटेशन सगळ्यांनी करायला पाहिजे. बर. रिझन सांगतो, कारण आज समजा तुम्ही मोबाईल वापरताय, कंटिन्यू ऍप्लिकेशन डाउनलोड करताय, मोबाईल हँग होईल. होणार. ऑब्विसली होणार, किंवा गरम तरी होईल. हो नक्की. मग आपण काय करतो, बाजूला ठेवतो थोडा वेळ. बरोबर. सेम तसंच आपलं जे थॉट प्रोसेस आहे ना ती कंटिन्यू चालूच असते. कंटिन्यू चालू आहे. ती एक टाइमला जाऊन हँग होणार. बरोबर. मग आपल्याला म्हणतात अरे मला काही सुचतच नाहीये. मग बाबा तुला ब्रेक घ्यायची गरज आहे. मग ती ब्रेक भेटणार कसं, रिसेट कसं होणार? इवन बरेच लोक झोप जरी घेत असेल ते झोपेत ते विचार करतात. बरोबर. आज बघा, तुमचा एखादा प्रोजेक्ट डेडलाईन वर असेल, तुम्ही झोपेत पण त्याच डेडलाईन बद्दल विचार करताय. बरोबर. म्हणजे झोपेत पण तुमचे विचार थांबले नाहीयेत. राईट. त्याच्यासाठी मेडिटेशनची गरज आहे. ओके. मग मेडिटेशन करायचं राईट वे काय आहे? तुमच्या ध्यानावरती लक्ष केंद्रित करा फर्स्ट. ह्याला आपण मेडिटेशन म्हणतो. ओके. हे झालं एकदम सिंपल सोप्या भाषेत जे लोक आपल्याला सांगतात. बरोबर. म्हणजे ध्यान म्हणजे काय?
ध्यान म्हणजे मॅम ती गोष्ट ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट करताना आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टीचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफवर नाही होणार. बरोबर. जसं की समजा तुम्ही एक आर्टिस्ट आहे, हम्म, तुम्ही पेंटिंग करताय एखादं, हम्म, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पेंटिंग करते पण तुम्हाला भूक पण लागत नाही, फुल ध्यान आहे मॅम. कॉन्सन्ट्रेशन. राईट. त्याला म्हणतो आपण ध्यान. बरोबर. एखादी स्त्री रांगोळी काढते, हम्म, हम्म, रांगोळी काढताना ती एवढी मग्न आहे ना, तिला कळतच नाही आजूबाजूला काय चाललंय. बरोबर. ते तिच्यासाठी ध्यान आहे. ओके. कोणी मंडल आर्ट करताय, ते करताना एवढं मग्न आहे की त्याला कळतच नाही आजूबाजूला काय चाललंय. ते ध्यान आहे. बरोबर. कोणी स्वयंपाक बनवताना एवढं मग्न असतो, काही कळतच नाही. राईट. मग ध्यान फक्त एका ठिकाणी बसतोय, मी श्वासांवरती लक्ष केलं, ह्याला ध्यान नाही म्हणत. तो हम्म, 10 वेळा चुळबुळ करतो त्याच्यात, बरोबर. तिथं तुम्ही कंट्रोलच नाहीये. ध्यान म्हणजे तुमच्या विचारांना एक थांबवायचं, एक स्टॉप घ्यायचे आणि ती गोष्ट करायची ज्याच्यामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता. आलं लक्षात. मग ती तुम्ही पेंटिंग करा, तुम्हाला नाचायला आवडत असेल तर डान्स करा, काहीच बरोबर. प्रॉब्लेम नाही. रूम बंद करा, मस्त डान्स करा, काहीच झाडही issue लावू नाही. शकतो आपण. झाडं लावू शकता, कुणाला गार्डनिंग आवडतं ते करा, ते करू शकतो. त्याच्यामध्ये तुम्ही ध्यान आहे, तो Right. ध्यान आहे. राईट. ऍक्टिव्ह मेडिटेशन आपण ज्याला म्हणू शकतो. हम्म, कुणाला वॉक करताना आवडतं, वॉक करा, राईट. काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला तो एक ब्रेक द्या. मी ठरवून घेतलं पाहिजे की त्यावेळेस तीच गोष्ट करायची आहे, हा, दुसरा कुठलाही विचार करायचा नाहीये. 100%. मॅम आपल्या मोबाईल मध्ये ना एक 45 मिनिटाचा एक आहे ना अलाराम लावायला पाहिजे, ओके. जेव्हा आपण खूप जास्त बिझी असतो. 45 मिनिटाचा एक अलाराम लावा, त्याच्यामध्ये 2 मिनिटाचा ब्रेक घ्या, हम्म, की आता 2 मिनिट काहीच नाही करणार, शांत बसणार. बरोबर. दॅट्स इट. पाहिजे तर मी टी ब्रेक घेईल, कॉफी ब्रेक घेईल, पाण्याचा ब्रेक घेईल, बायोलॉजिकल ब्रेक घेईल, जे पण घेईल, पण मी त्याला कंटिन्यू नाही करणार. हम्म, ज्यावेळी असं करतो ना मॅम, त्यावेळी तुमच्या विचारांना ब्रेक लागतो आणि त्याच्यामध्ये सोल्युशन भेटायला चालू होतं. बरोबर. जेव्हा मी हे करायचो ना माझ्या इंडस्ट्रीमध्ये, मी आता भरपूर जॉब करत होतो, हम्म, क्रिएटिव्ह फील्ड होता, तर मॅम एक कंटिन्यू सोल्युशन जेव्हा शोधायचो, सोल्युशन भेटत नव्हतं ना, तर मी हे एक्सपेरिमेंट करायचो. ओके. त्यावेळी मी ते ब्रेक घ्यायचो. इनफॅक्ट मी Right. 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक घ्यायचो आणि जेव्हा मग परत सीटवरती येऊन बसायचो ना, त्यावेळी मला त्याचं सोल्युशन भेटायचं. बरोबर. बरोबर. कारण काय होतं, तुम्ही त्या प्रॉब्लेम मध्ये कंटिन्युअस आहे, त्यामुळे प्रॉब्लेम. राईट. एक्झॅक्टली. बॅक ऑफ द माइंड थोडा ब्रेनला रिलॅक्सेशन पाहिजे थिंक करायला. राईट. आणि ज्यावेळी तुम्ही असं करणार, त्यावेळी तुमच्या वास्तूमध्ये कुठल्या गोष्टी चुकीच्या आहेत हेही तुम्हाला कळेल. रिअलाइज होतं आपल्याला. राईट. मग त्यावेळी कुठल्या देवताची आपण उपासना करायला पाहिजे, कुठली गोष्टींची फ्रेम असायला पाहिजे, कुठला कलर आपल्याला आवडत नाही, हे सगळ्या गोष्टी कळायला चालू होतील. बरोबर. मग त्याला ब्रेक भेटेल. एक्झॅक्टली. खूप करेक्ट सांगितलं सर तुम्ही, कारण आत्तापर्यंत मॅनिफेस्टेशन काय आहे हे खूप लोकांनी डिफाईन केलं आहे, पण त्याचा खरंच करेक्ट अर्थ काय आहे किंवा ते कसं युजफुल आहे हे आज तुम्ही खूप व्यवस्थितपणे साध्या भाषेत समजून सांगितलं. सर मी तुम्हाला काही रॅपिड फायर क्वेश्चन विचारणार आहे, ठीक आहे? तुम्हाला फक्त येस आणि नोमध्ये आन्सर द्यायचं आहे, ठीक आहे? ठीक आहे मॅम. ठीक आहे. सो सर माझा पहिला प्रश्न असेल की वास्तुदोषामुळं घरात भांडणं होतात, हे खरं आहे का? येस मॅम. अगेन मला हेच विचारायचं आहे सर, वास्तुदोषामुळं घरामध्ये पैसाच येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही, हे खरं आहे का? येस मॅम. आणि लास्ट क्वेश्चन मला हा विचारायचा आहे सर की वास्तुदोषामुळं आरोग्यासंबंधी समस्या येतात का? येस मॅम. जर असं सगळं यस आहे तर मग हे होऊच नाही यासाठी काय केलं पाहिजे? मॅम पहिली गोष्ट म्हणजे जसं तुम्ही एकतर रिलेशनशिप वरती सांगितलं की हां. भांडण होतात का, रिलेशनशिप खराब होऊ शकतं का, तर डेफिनेटली होऊ शकतं. जर तुमच्या घरातला नैऋत्य कोपरा खराब झाला असेल तर भांडणं होऊ शकतात. आग्नेय कोपरा खराब असेल तरीही भांडण होऊ शकतात. मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? सर्वात अगोदर नैऋत्य कोपरा क्लीन करा. क्लटर घरामध्ये ठेवू नका, अडगळीच्या वस्तू ठेवू नका. घराच्या नैऋत्य दिशामध्ये कुठल्याच प्रकारचं टोकदार वस्तू, शिलाई मशीन, तलवार, ढाल आणि बऱ्याच वेळा बेडच्या खाली आपण क्लटर ठेवतो, अडगळीचे सामान ठेवतो, बरोबर. बंद पडलेल्या वस्तू ठेवतो, इलेक्ट्रॉनिक गॅजेट ठेवतो. जर अशा काही वस्तू ठेवल्या असेल तर ते अगोदर तिथनं काढा. ओके. तर ह्याच्यामध्ये रिलेशनशिप इम्प्रूव्ह होण्यासाठी हेल्प होईल. हम्म. त्याचप्रमाणे नैऋत्य दिशेमध्ये मला असं वाटतं येल्लो कलर थोडासे वापरले तर जास्त बेटर आहे. लाईट येल्लो, बरोबर. लेमन येल्लो हे वापरा. जर रेड कलर कर्टन असेल, ब्ल्यू कलरचे कर्टन्स असतील किंवा बेडशीट्स असतील तर ते तिथून काढा. एकदम बरोबर. सोपे सिंपल उपाय. त्याचप्रमाणे आणखीन जास्त इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तर जिथं पण राधाकृष्णाचं मंदिर असेल तिथं जाऊन अत्तर किंवा परफ्यूम तुम्हाला जाऊन अर्पण करायचं आहे. ओके.
आणि ह्याच्यानी बघा आणि 45 दिवसात रिझल्ट सांगा तुम्ही. परफेक्ट. खूप चांगले रिलेशन्स इम्प्रूव्ह होतात. त्याच परफेक्ट. पद्धतीने जसं पैशाचा आर्थिक अडचण जेव्हा तुम्ही म्हणता, बऱ्याच वेळा लोकांना 3 वेगवेगळे क्वेश्चन असतात आर्थिक बद्दल. हम्म. एक तर पैसा येत नाही, हम्म. पैसा आला तर टिकत नाही, हम्म. जर येत नाही किंवा मग आमच्याकडे डेली कॅश फ्लो नाही राहत, बरोबर. खेळता भांडवल राहत नाही, बिझनेसमॅन लोकांचा असतो. जर घराची उत्तर दिशा ब्लॉक असेल, उत्तर दिशेमध्ये जर तुम्ही लाल कलर केला असेल, येल्लो कलर केला असेल, तर तुम्हाला पैसा येणार नाही, नवीन संधी पण येणार नाही. ओके. बरेच वेळा असं होतं की लोक जॉबला अप्लाय करतात हम्म. आणि घराचं जर नॉर्थ डिरेक्शन आहे तिथं जर रेड कलर असेल तर मॅम तिथं नाही होणार, ओके. त्याला ऑपॉर्च्युनिटीज भेटणार नाही, संधीच भेटणार नाही. संधी नाही भेटणार. ओके. हा प्रॉब्लेम आहे. मग तिथं काय करायला पाहिजे, तर तिथं ऑफ व्हाईट कलर करा तुम्ही, बेस्ट आहे. हम्म. वॉटर फाउंटन लावा छोटासा, टेबलवरती जसा ठेवतो ना संधी. एक छोटा वॉटर फाउंटन, पोस्टर नाही, वॉटर फाउंटन. ठीक आहे, बऱ्याच वेळा धबधब्याचे चित्र लोक लावतात, त्याच्याने तो फील नाही येत. पण जेव्हा तुम्ही वॉटर फाउंटन ऍक्च्युअली ठेवता ना 3D मध्ये, तर तो त्याचा फील आणतो. बरोबर. ठीक आहे, त्याचा तो आवाज आहे, त्याचा तो जो एक स्मूथनेस आहे तर तो भेटतो, त्याचे दव जे आहेत ते पडतात, तर तो फील देतो. तर 100% तिथून ऑपॉर्च्युनिटी ओपन होतील, पैसाही ओपन. बरोबर. आग्नेय दिशेत जर टॉयलेट वगैरे असेल तरी तुमचा पैसा ब्लॉक होऊ शकतो. ओके. तर अशा ठिकाणी तुम्ही एकतर तो टॉयलेट जो आहे तो ट्रीट करून घ्या, जमत असेल तर. नसेल जमत तर तो टॉयलेट बंद करा. ठीक आहे, तेही जमत नसेल तर आता जे छोट्या छोट्या रेमेडीज मी तुम्हाला सांगतोय, तर त्या ठिकाणी एक ग्रीन कलरचा बल्ब लावा. ओके. ठीक आहे, तर ते ऍटमॉस मध्ये जाऊन थोडेसे एनर्जी चेंज होतात. पण बऱ्याच वेळा असं बघितलंय की जर तो टॉयलेट चेंज केलाय तर 100% रिझल्ट भेटेल. म्हणजे 2 असेल तर ते बंदच ठेवा. एक बंद ठेवा. ठीक आहे, तर ते पॉसिबल आहे. आणि तरीही जर ते टॉयलेट पण आम्हाला चालूच ठेवायचं तर मग त्यावेळी काय करा, त्यावेळी तुम्ही महालक्ष्मीची उपासना करा. ओके. कणकधारा स्तोत्र रेग्युलरली म्हणा. आणि वर्षात ओके. एकदा तरी तिरुपती बालाजी आणि महालक्ष्मीला जाणं गरजेचं आहे. बरोबर. जर तुम्ही हे करत असेल तर डेफिनेटली रिझल्ट होणार. तुमची कुलदेवी आणि कुलदेवता यांना विसरू नका. बरोबर. बऱ्याच वेळा आहे ना शिदा देतात. शिदा म्हणजे अन्न जो असतो, म्हणजे जे पण तुमच्या शेतामध्ये पिकतं, तर त्याचा एक पहिला वाटा जो आहे आपण देवतांना देतो. बरोबर. हे द्यायला चालू करा, कधीच तुम्हाला फायनान्शियल चॅलेंजेस येणार नाही. ओके. म्हणजे ही काय प्रथा बंद होत चालली आहे, ही ऍक्च्युली चालू पाहिजे, हा हे बंद व्हायला लागलंय है ना. आणि त्यामुळं अडचणी जास्त येतात. बरोबर. बरोबर. त्यानंतर घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर टॉयलेट असेल तर मात्र फायनान्शियल 100% लॉसेस आहे. सेप्टिक टँक जर नैऋत्यमध्ये असेल तर फायनान्शियल लॉसेस आहे. बरोबर. ते असेल तर ते तर 100% काढायचं, तिथं उपाय नाही. राईट. आणि मला असं वाटतं ना मॅडम, ज्याला फायनान्शियल ग्रोथ करायचं आहे ना, त्याने ना ऍटलिस्ट जर काही दान करणं पॉसिबल नसेल तर दिवसामध्ये घरामध्ये तुमच्या तांदूळ असेल ना, तर 1 मूठ तांदूळ दररोज बाजूला काढून ठेवा. आणि ते जे तांदूळ आहे ना ते 1 दिवस जाऊन तुम्ही कुठंतरी डोनेट करा. ते पॉसिबल आहे. जर तेवढं जरी केलं ना मॅम, तरी पण तुमची फायनान्शियल ग्रोथ होताना दिसेल. राईट. फायनान्ससाठी अजून एक खूप चांगली प्रचलित रेमेडीज माझ्याकडे आहे, जे लोकांवरती खूप काम करते. शुक्रवारच्या दिवशी जो अपंग व्यक्ती आहे आणि गरीब आहे अशा व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान करायची. ओके. जसं म्हणजे की पेढा कपडे. झाला, रुमाल झालं, भात झाला, दही झालं, लस्सी झाली, या गोष्टी जर तुम्ही दान करत असाल तर त्याचे रिझल्ट खूप चांगले. अच्छा. यामुळे फायनान्शियल ग्रोथ चांगली फायनान्शियल भेटेल. ग्रोथ चांगली. सर, बऱ्याच ठिकाणी वास्तू संपन्न घर असून सुद्धा मुलं अभ्यास करत नाही, याला काय रिझन आहे? ओके. बऱ्याच वेळा मॅम काय होतं की स्टडी टेबल जो आहे तो एक तर वायव्य दिशेमध्ये असू शकतो. ज्यावेळी वायव्य दिशेमध्ये स्टडी टेबल असतो तर असे मुलं सोशल मीडियावरती जास्त कनेक्टेड असतात किंवा गेमिंग इंडस्ट्री बरोबर जास्त कनेक्ट होऊन जातात. मग अशा पोरांसाठी एकतर पश्चिम दिशा बेस्ट आहे अभ्यासासाठी, आणि ईशान्य दिशा पण चांगली आहे आणि पूर्व दिशा पण चांगली आहे. तर ह्या दिशेमध्ये जर ते बसले तर बेस्ट आहे. मुलांच्या अभ्यासासाठी एक रेमेडीज मी सांगतो. ह्या लोकांनी 4 मुखी आणि 5 मुखी रुद्राक्ष धारण करायला पाहिजे लाल कलरच्या धाग्यामध्ये. गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र रेग्युलर पठण करायला पाहिजे. शक्य नसेल तर ऍटलिस्ट ऐकायला तरी पाहिजे.
आणि झोपताना आहे ना बासुरीचा एखादा म्युझिक एक ऍटलिस्ट एक अर्धा तास चालवायला पाहिजे. आणि एकदा ते झोपले तर मग ते बासुरीचा म्युझिक बंद केला तरी चालेल. ह्याच्यामुळे ते तुमचे जे ब्रेनचा पॅटर्न आहे ना तो स्मूथ व्हायला चालू होतो ओके. आणि त्याच्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढायला चालू होते अच्छा. आणि ह्याचे रिझल्ट चांगले. परफेक्ट. खूप प्रॉपर गोष्ट सांगितली, कारण की आत्तापर्यंत मी असं ऐकलं की पॉझिटिव्ह बोला किंवा तुम्ही त्याला म्हणा की मुलगा खूप हुशार आहे, पण जो नाहीतच आहे, मुळात हुशारच नाही आहे किंवा ज्याला खूप वर्षांपासून सवयच नाही बसायची अभ्यासाला, असा एकदम तर नाही बसणार. पण मग ह्या रेमेडीजमुळं स्टेडीली इम्पॅक्ट होऊ शकतो. येस मॅम, असं. हे होऊ शकतं. आणि जर एखाद्या मुलामध्ये एखादी कला असेल कुठलीही, म्हणजे तो तबला चांगला वाजवू शकत असेल तर त्याला तबल्याच्या क्लासला पाठवा. ओके. जर तो डान्स करू शकत असेल त्याला डान्सच्या क्लासला मग पाठवा. यामुळे तो अभ्यासावरती लक्ष देईल. हा, ओके. का सांगतो मी तुम्हाला, ज्यावेळी ही ऍक्टिव्हिटी करताना जेव्हा तुम्ही तबला वाजवताय तर दोन्ही हाताची मुवमेंट करताय. बरोबर. ज्यावेळी तुम्ही लेफ्ट अँड राईट ब्रेन दोन्ही काम करताय, तुमचे दोन्ही जे ब्रेन्स आहेत ना ते जे वायर्स आहेत ना ते ओपन व्हायला चालू होतील. ओके. त्यामुळे स्मरणशक्ती ओपन होणार आहे. सेम विथ द डान्स आहे. ज्यावेळी तुम्ही डान्स करताय तर तुम्ही पूर्ण बॉडीची मुवमेंट करताय. ती एनर्जी आहे ना तुमच्या ब्रेनला स्पार्क करते. अरे हा ब्रेन काहीतरी असं काम करतो जे आतापर्यंत केलेलं नाहीये. बरोबर. म्हणजे अरे काहीतरी गडबड व्हायला लागले, मग ते जे पोर्टल आहे ते ओपन व्हायला चालू होतील आणि डेफिनेटली तुम्हाला बघा त्यांच्या अभ्यासात इम्प्रूव्हमेंट होताना दिसेल. करेक्ट. गॉट इट. बऱ्याच वेळा पेरेंट्सचं काय होतं, त्याला मारून बसवलं जातं. म्हणजे माझ्या काळातलं सांगते, मारून बसवतात आणि मग म्हणतात अरे हा अभ्यासच करत नाही करणार, तुला जी ऍक्टिव्हिटी पाहिजे अगोदर ते द्या. ते केला ना तो 100% इथे एफर्ट्स लावायचे. ओके. म्हणजे त्याला जे आवडतं ते आधी द्या, त्यानंतर तो अभ्यास आपोआप करेल. 100% कुठल्या पण गोष्टीची जेव्हा तिची फुलफिलमेंट राहते ना तर त्यावेळी तो करतो. राईट. नाही तर अदरवाईज काय होतं, तो कंटिन्यू त्याच्या डोक्यामध्ये तेच, आता मला खेळायला जायचं. पण तो आता खेळलेला आहे, कम्प्लीट आहे. आता काय करायचं, आता अभ्यासच करायचा. हा, आता काही पर्यायच नाही. राईट. तर तशा पद्धतीने जर तुम्ही ट्रीट करायला चालू केला, जर एखादा व्यक्ती बासरी वाजवू शकत असेल तर त्याला बासरी द्या, तबला असेल तबला, डान्स असेल डान्स, ऍक्टिव्हिटी करायला चालू करा, त्याचा अभ्यासात इम्प्रूव्हमेंट बघा आणि मग ठरवा ती ऍक्टिव्हिटी बंद करायची का चालू ठेवायची. राईट. इंडोअर गेम नाही, म्हणजे कम्प्युटरवरती तो गेम खेळतोय म्हणून तुम्हाला नाही त्या ऍक्टिव्हिटीज करू नका. नाही तर परत लक्षात. पेरेंट्स असे म्हणायचे की सर तुम्ही सांगितले त्यामुळे आम्ही असं केलं. नाही. गडबड नाही, क्लासेस इन द सेन्स लाईक म्युझिक मुलांना आवडतं, डान्स Yes. आवडतो, Yes. चित्र काढायला आवडतात. सो अशा प्रकारचे क्लासेसनी ते थोडेसे मोटिवेटेड राहणारच. राईट. Right. काही ब्रेनचे एक्सरसाइज आहेत युट्यूबवरती, बरेच ब्रेनचे एक्सरसाइज, ते एक्सरसाइज करायला लावा बरोबर. आणि ते जे करतायत ना त्याला प्रोत्साहित करा. अरे किती छान केलं. बरोबर. मग ती व्यक्ती आणखीन जास्त म्हणजे एखादा तबला वाजवते, अरे किती छान तबला वाजवते, बरोबर. तो आणखीन डे बाय डे इम्प्रूव्ह करणार आणि फक्त Correct. तबला नाही, तो अभ्यासात पण इम्प्रूव्ह करणार आहे. एक्झॅक्टली. कारण त्याला जे हवंय ते आधी मिळतंय म्हणून तो फोकस करतोय. Yes. आणि त्याचप्रमाणे जर भ्रामरी केलं तरी पण तुम्हाला ब्रेनची म्हणजे स्मरणशक्ती जी आहे, Okay. भ्रामरी प्राणायाम म्हणतो मी, भ्रामरी प्राणायाम केला तरी स्मरणशक्ती चांगली होणार. ओके. ओंकार म्हणा 3 वेळा सकाळी, बेस्ट आहे तुमच्यासाठी. परफेक्ट. मॅम सगळ्या गोष्टीला ना थोडी ऍक्टिव्हिटी तुम्हाला द्यावं लागेल. आणि विशेष म्हणजे जर मुलं ग्रोईंग एज मध्ये आहे त्यांना खूप जास्त तामसिक जेवण देऊ नका, शिळं जेवण देऊ नका. शिळं म्हणजे काय की जे जेवण बनवलेलं आहे त्याला 4 तास ओलांडून गेलेले असं जेवण देऊ नका, मग त्याच्यात आळसपणा वाढेल. बऱ्याच वेळा काय होतं, आईंना आळसपणा येतो त्यामुळे ते काय करतात, रात्रीचा भात सकाळी गरम करून तो देणार. किंवा बऱ्याच वेळा काय होतं, सकाळचं जेवण केलं आणि तेच तुम्ही संध्याकाळी देताय, 100% आळसपणा वाढणार आहे. बरोबर. ते काही हेल्दी न्यूट्रिशनच देत नाही ना. राईट. मग जोपर्यंत ही म्हणजे सगळ्या गोष्टी थोड्या पूरक आहे, सगळ्याच गोष्टी थोड्या प्रॉपर पाहिजे. आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे आता अभ्यास मुलगा करत नाहीये, ऑब्व्हियसली अगोदर तर हे बघा की वायव्य दिशेमध्ये तर तो बसत नाहीये ना, तर बसत असेल तर त्याला मूव्ह करा आणि सोबत ह्या गोष्टींचा जोड द्या. राईट. 100% इम्प्रूव्हमेंट येणार. अगदी करेक्ट बोललात सर. मला हे सांगा की वारंवार जॉब बदलून सुद्धा काही लोक सॅटिस्फॅक्शन मध्ये जात नाही, मग त्यांना एका मोमेंटला असं वाटायला लागतं की सगळं जगच चुकीचं आहे. अशा केसमध्ये खरंच वास्तुदोष कसा असतो किंवा कसा काढला जाऊ शकतो?
मॅम, अशा केसमध्ये मला वाटतं फक्त वास्तुदोषच नाहीये, तर हं, त्याला ऍस्ट्रोलॉजिकल पण अलाइनमेंट आपण बघायला पाहिजे. बरं. जर एखादा व्यक्ती मल्टिपल ठिकाणी जॉब करतोय, हं, हं, हं. म्हणजे आज इथं केला, नंतर जॉब सोडला, दुसरीकडे गेला, मग हं, तिसरीकडे गेला, हं. आणि तिन्हीकडे असं वाटत असेल की मला व्हॅल्यूच नाहीये, हं, की जेवढं मी काम करतो त्याच्या पद्धतीने आउटकम नाही भेटत. आयदर तिथं स्किलचा प्रॉब्लेम आहे. हं. सेकंडरी, जर तो ऍस्ट्रोलॉजिकली अलाइन्ड नाहीये, जे ऍस्ट्रोलॉजी मध्ये चार्ट प्रमाणे म्हणजे कुंडलीप्रमाणे हं, हं. ज्या ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे, जर तो करत नसेल तर हं. डेफिनेटली तो तिथं ग्रो नाही करणार. मग तिथं दोष कंपनीचा नाही आहे. ओके. बऱ्याच वेळा तिथं स्किल्स इम्प्रुव्हमेंटची पण गरज आहे, आणि प्लस जर तुम्ही ऍस्ट्रोलॉजिकल अलाइन होत असाल तर ते जास्त बेटर आहे. हं. तुमच्या ऍस्ट्रोलॉजिकली प्रमाणे तुमच्या कुठल्या स्किल इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे हे जर तुम्हाला कळालं तर डेफिनेटली मॅम तुम्ही ग्रो करणार. बरोबर. म्हणजे थोडक्यात कुंडली बघितली पाहिजे. कुंडली बघितली पाहिजे. मग त्या कुंडलीवरनं जर कळत असेल की बाबा ह्याची दक्षिण दिशा चांगली असायला पाहिजे, तर तिथं प्रोग्रेस भेटते. बरोबर. जर तुम्हाला खूप काम करताय आणि रेकग्नायझेशन नाही भेटत, तर तुमच्या घराची दक्षिण दिशा वीक असते. बरोबर. दक्षिण दिशेमध्ये जर तुम्ही निळा कलर केला असेल हं, हं. तर 100% तुम्हाला रेकग्नायझेशन नाही भेटणार. बरोबर, मग बरोबर. तिथं आयदर तुम्ही रेड कलर करू शकता जर पॉसिबल असेल, नसेल तर एक मारुतीचा फोटो नक्की लावू शकता. बरोबर. सर आता आपण 2 गोष्टीबद्दल बोललो मगाशी. एक तर आपलं कमर्शियलचं होतं आणि एक रेसिडेन्शियल वास्तूबद्दल आपण बोललो. आता एक ओनर म्हणून तो दोन्ही ठिकाणी चांगलं करेल, त्याला फायदा होईल. पण त्याच ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहे, त्यांना जर त्यांच्या करिअरमध्ये जर प्रमोशन हवं असेल, चांगला पगार हवा असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? ओके. फर्स्ट ऑफ ऑल, आता जसं महाशिवरात्री येते, ठीक आहे. तर महाशिवरात्रीला मी तुम्हाला जे दही आणि पाणी ह्याचा अभिषेक करायला सांगितलं. हं. जर तुम्ही हे करत असेल तर डेफिनेटली तुम्हाला फायनान्शियली ग्रोथ भेटणारच आहे. त्याचप्रमाणे काही ऍक्टिव्हिटी तुमच्या कुंडलीप्रमाणे जी तुमची इष्ट देवत आहे त्याची उपासना जर तुम्ही करत असेल तर डेफिनेटली त्याचा रिझल्ट चांगला भेटेल. ओके. म्हणजे एक एक्झाम्पलला समजा तुम्हाला फायनान्शियलीच इम्प्रूव्ह करायचं आहे, हं. तर तुमच्या सेकंड हाऊस मध्ये, कुंडलीच्या सेकंड हाऊस म्हणजे सेकंड भाव हा तुम्हाला पैसा देतो. बरोबर. जर ह्याच्यामध्ये जर शनी असेल तर तुम्ही महादेवाला काळी तिळ अर्पण करा. ओके. जर हिथं सूर्य असेल तर गहू अर्पण करा. जर हिथं चंद्र असेल तर दूध अर्पण करा. जर बुध असेल तर बेलपत्र अर्पण करा. जर शुक्र असेल तर दही अर्पण करा. अशा पद्धतीने जर तुम्ही त्या प्लॅनेट वाईज जर तुमचे जे ऑफरिंग आहे म्हणजे महादेवाला काय अर्पण करायचं हे ठरवलं तर डेफिनेटली ग्रोथ होणार. परफेक्ट. आणि त्याचप्रमाणे प्रत्येक प्लॅनेट प्रमाणे तुमची इष्ट देवता कोणती असायला पाहिजे किंवा कुठल्या देवताची उपासना केल्यावरती तुम्हाला बेनिफिट भेटणार हेही कळतं. एक्झॅक्टली. मग त्याप्रमाणे आपण त्या देवाची उपासना म्हणजे जर महादेव असतील तर सोमवारी महादेवाला गेलं पाहिजे राईट, सातत्याने. राईट. मग तुम्ही सोमवारी महादेवाला जावा, आणि जे शिवतत्व आहे म्हणजे महादेव काय सांगण्याचा प्रयत्न करतायत तर ते तुमच्या अंमलात जर तुम्ही आणलात तर 100% ग्रोथ करणार. एक बरोबर. एक्झाम्पलला शिवतत्व काय, शिवा काय सांगतो तर शिवा हे सांगतो त्यांच्यामध्ये विष कंठामध्ये थांबवण्याची ताकद आहे. तुमच्यात आहे का? नाही. म्हणजे हिथून विष बाहेर पडतं म्हणजे तुमच्या वाणीतनं विष बाहेर पडतंय. बरोबर. सगळ्यांचे सिक्रेट तुम्ही इथं ठेवू शकता का? जर ठेवू शकत असेल देन तुमच्यात शिवतत्व वाढलेलं आहे. बरोबर. महादेवाची उपासना तर कराच करा, दर्शन घ्याच घ्या, पण हा तत्व पण अंमलात आणा. राईट. देन तुमच्या लाईफमध्ये प्रोग्रेस होईल. करेक्ट. अगदी करेक्ट सांगितलं सर. सो आजकाल मी बघते की जर आपण उपासना करायची आहे तर उपासना पण करायची कोणी? लाईक आता जॉब सिकर आहेत, जेनजीज आहेत आणि भावनिक भक्तिक लोकंसुद्धा आहेत. तर मग एक्झॅक्टली उपवास कोणी करायचे? मॅम, उपास हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे आणि उपासना वेगळी कॉन्सेप्ट आहे. उपासना जेव्हा आपण म्हणतो ना तर एखादा भक्ती असतो, एखादा भाव असतो, समर्पण असतो, तर आपण उपासना म्हणतो. बर. आणि उपवास म्हणजे सर्वात जवळ राहणारी गोष्ट म्हणजे कुणाच्या जवळ, स्वतःच्या जवळ राहायचंय. ओके. वैचारिक दृष्टी तुम्ही स्वतः जवळ राहा. अन्नाचा फक्त त्याग करणे म्हणजे उपवास नाही. अच्छा. सकाळी उठलं की शाबू खिचडी खाल्ली, दुपारी रवा तो जो पदार्थ आहे तो खाल्ला, मग आपण रताळे खाल्ले, द्राक्षे खाल्ले, मग ह्याच्याने उपवास नाही होत. ओके. उपवास वैचारिक
दृष्टीने पण व्हायला पाहिजे. तुमचा तो संकल्प पाहिजे, की आज मी दिवसभरात कुठल्याही वाईट गोष्टींचा विचार नाही करणार. एखाद्या बाबतीत द्वेष नाही करणार. जर अशा पद्धतीने जर उपवास करायला सुरुवात झाली, तर मग म्हणता येईल, की आता उपवासाची खरी सुरुवात झाली. अच्छा. बऱ्याच वेळा काय होतं, अन्नाचा त्याग करतो आणि वैचारिक दृष्ट्या आपण काय करतो, गडबड करतो. हम्म. मग ते उपवास बरोबर. कसं काय होणार मॅम? बरोबर. तो सात्विक उपवास नाहीच म्हणता येणार. अच्छा, म्हणजे ज्याला कोणालाही उपवास करायचा आहे, त्यांनी फक्त अन्नाला दूर न करता स्वतःही थोडंसं हे केलं पाहिजे, वैचारिक वैचारिक दृष्ट्या. फिल्टर व्हायला पाहिजे. राईट, राईट. राईट. मग ते बेस्ट आहे. हम्म. अन्नाचा त्याग करला तर तुमच्या शारीरिक गोष्टींसाठी चांगलं आहे. बरोबर. बरोबर. आणि उपासना म्हणजे कुणाच्याही म्हणजे तुम्ही समर्पण पाहिजे. जर Right. महादेवाला समर्पित जाता तर तिथं पाहिजे. सरेंडर व्हा. सरेंडर व्हा. बरोबर. ओम नमः शिवायचं जप करता त्यावेळी दुसरा थॉट नकोय. ओके. सो सेम मुद्द्याला पकडून मला हे विचारायचे सर, की आता जे जनरेशन झेड जनरेशन ज्याला आपण म्हणतो, जेनजी, सो ते मीही ऑब्झर्व करते पर्सनली, की पेशन्स फार कमी आहे किंवा ॲडिक्शन खूप पटकन होतं. सो साधारण थॉट प्रोसेस हीच आहे, की जे ऋषीमुनी आहेत, की जे पर्वतावर राहतात, ते सुद्धा सगळ्या ॲडिक्शनला आहारीत, कारण त्यांना ती गरज आहे. जर बर्फातच राहायचे 24 तास तर ते गोष्टी करतात. पण मग हे सगळं बघून ह्यांना प्रेरित होऊन जर म्हणजे देवच हे सगळं करतात किंवा ऋषीमुनी हे सगळं करतात, तर आम्ही का नको करू? तर ही जी जनरेशन झेड जी जनरेशन आहे, तर ही खूप ॲडिक्टेड आहे सध्या. तर यावरती तुमचा सल्ला काय आहे? कारण महादेवाचं आराधना करणे आणि त्याच महादेवाच्या नावाने हे सगळं ॲडिक्शन करणे हे कितपत योग्य आहे? मॅम तुम्ही म्हणजे मे बी असं तुम्हाला विचारायचं आहे, की बऱ्याच वेळा आपण बघतो, की लोक चिलिंग वगैरे घेऊन बसलेले आहेत, है ना? तर मॅम पहिली गोष्ट म्हणजे ते बघून आम्ही सिगरेट ओढणं किंवा मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची नशा करणं, तर हे तुम्ही झेनझीला उद्देशून असं म्हणताय, की असं करत असतील. तर मॅम डेफिनेटली म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल. आणि मला नाही वाटत, की त्यांचा इंटेन्शन तो आहे, की ते करतात म्हणून आम्ही करतोय. ओके. कारण जर महादेवाच्या कंठामध्ये ती ताकद आहे ते थांबवण्याची, आपल्या कंठात अजिबातच नाहीये. राईट. मग ते ज्या गोष्टींना आपण बघून, एखादा इमेज बघून, एखादी गोष्ट बघून जर इम्प्लिमेंट करत असेल, तर लाईफमध्ये अशी कितीतरी लोक आहेत, जसे बिल गेट्स आहेत, टाटा आहेत, ह्यांना पण बघा ना, मग ह्यांचे इम्प्लिमेंटेशन का नाही होते? बरोबर. एखाद्या पर्टिक्युलर साधूला बघून जर तुम्ही एखाद्या गोष्टींचं अडॉप्शन घेताय, मग बाकीचे लोक पण आहेत ना. राईट. टाटाच बघा आहेत, बघा त्यांच्यासारखं करा. पण सर लोकांनी देवाला एक श्रद्धास्थान मानलेलं आहे. राईट. टाटा इज अ पर्सन, दॅट इज अ आयडेंटिटी, की त्यांची पुन्हा दुसरी कॉपी नाही येऊ शकत. राईट. आपण पूजा देवाची करतो. राईट. सो अशी थॉट प्रोसेस आहे मार्केटमध्ये सध्या, की जर देवांनी त्या गोष्टी केल्या तर आम्ही थोडंफार केलं तर काय होतं? मॅम देवाने काहीच नाही केलं. जे आपण बघतोय, जे ऐकतोय, जे लोक सांगतायत, जे इमेजेस आहेत, आपण त्याच्यावरनं जज करतोय. बरोबर. दॅट इज देव म्हणजे एक्झॅक्टली लोकांना कळालेलं नाही फर्स्ट ऑफ ऑल. ओके. बऱ्याच वेळा आध्यात्मिक दृष्ट्या लोक वीक आहेत. लोकांना पहिली गोष्ट म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक ह्याच्यामध्ये गफलत आहे. बरोबर. आणि धार्मिक गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही बघतात तर बऱ्याच गोष्टींचे रेस्ट्रिक्शन आहेत. बरोबर. तर आपण म्हणतो की अरे महादेवांना आम्ही बघितलेलं आहे, की मी तर नाही बघितलेलं कधी, की अशा पद्धतीने कुठलं तर चिलीम हातात घेतलं आणि ते करतात. नाहीच, पॉसिबलच नाही. ओके. आणि त्यांच्या एवढं वैराग्य आणि त्याग करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये आहे का? नाही. तर मग ते अडॉप्शन का करताय तुम्ही? नाहीच केलं पाहिजे. नाहीच केलं पाहिजे. आणि मॅम तुम्ही जे म्हणताय ना आता झेनझी बद्दल, तर झेनझी हे सर्वात जास्त स्पिरिच्युअली होईल येत्या काही दिवसामध्ये. कसं काय सर? कारण मॅम हे जे तुम्ही आपण म्हणतो ना की नास्तिक आहेत, सर्वात जास्त नास्तिक लोकच आस्तिक असतात. कसं? ज्यावेळी त्यांना एखाद्या गोष्टींचं एव्हिडन्स भेटतो, प्रचिती येते आपण ज्याला म्हणतो, तर त्यावेळी सर्वात जास्त हेच लोक बिलीव्ह करतात. आता काय आहे की वयाची परिपक्वता आलेली नाहीये, अनुभवाची परिपक्वता आता नाहीये. आज तुम्ही बघितलं तर ते लोक 9 to 6 जॉब करतात, 6 वाजले की पॅक. कारण त्यांना त्यांचा इम्पॉर्टन्स माहितीये, ते त्यांच्या मानसिकरित्या कुठेही डगमगत नाहीये. ते म्हणतात दॅट्स इट, माझं हे काम एवढं करणार नाही. खूप जास्त क्रिस्टल क्लिअर आहे त्या गोष्टींना घेऊन.
आणि ऑब्व्हियसली हे जे गोष्टी आहेत ना, हे अनुभवामधनं ते लोक शिकणार आहेत. आणि बरोबर. त्याच्यामधनं एकदा फटका खाल्ला माणूस तर बरोबर तो बाहेर येणार आहे त्याच्यामधनं. राईट. आणि तेच महादेव फटका देते. ओके, चालेल. अजून एक छोटासा प्रश्न मला विचारायचा आहे सर, की शिवाची जी आराधना आहे, भगवान शंकरांची, यांची कायमस्वरूपी जर आराधना करायची असेल तर कोणी करावी? सगळेजण करू शकतात. ओके. सगळेजण महादेवाची उपासना करतात, कारण त्याला भोलेनाथ म्हणतात. हम्म. कारण ते भोले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी मगाशी पण सांगितलं होतं, की भूत, पिशाच, दैत्य, दानव, देवता, गण, त्याच्यानंतर मानव, सगळे लोक यांची उपासना करू शकतात. कारण ती सगळ्यांची देवता आहे. एक्झॅक्टली. तर त्यामुळे तिथे काही रिस्ट्रिक्शन नाहीये. सगळेजण करू शकतात. फक्त हेच आहे की तुम्हाला त्यांचं जे तत्व, ज्याला शिवतत्व म्हणतो, जर ते कंठांमध्ये ठेवायची ताकद जर असेल तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या गळामध्ये, म्हणजे तुमच्याकडे एवढ्या लोकांचे सिक्रेट आहेत, ते जे विष आहे तुम्ही इथं ठेवू शकता का? जर इथून बाहेर येत असेल तर मग ते गडबड आहे. पण राईट. जर तुम्ही इथे साठवून ठेवू शकत असेल तर मग तुम्ही शिवतत्वामध्ये जात आहात हळूहळू. राईट. मग त्यांची भक्ती बिनधास्त करा तुम्ही. राईट. परफेक्ट. आणि जाता जाता मला एक प्रश्न विचारायला आवडेल, की आता आपण जवळपास 1 तास वास्तुशास्त्राबद्दल बोललो, दोषांवरती बोललो, दिशांवरती बोललो, सगळ्या गोष्टींवरती चर्चा झाल्या. मला फक्त एकच विचारायचं आहे, की आपण म्हणतो की ठीक आहे, वास्तू आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, पण असं खूप वेळा घडतं ना, की ज्या ठिकाणी एकाच लेनमध्ये दुकानं जी सुरू झालेत, तर त्या लेनमधले काही दुकानं खूप चांगले चालतात, खूपच भरभराटीला येतात आणि काही बंदही पडतात. मग असं का होतं? कारण लेन तर तीच आहे, एरिया तोच आहे. मग एकाचं दुकान खूप भारी चाललं, एकाचं दुकान अगदीच बंद पडलं, तर असं का होतं? बऱ्याच वेळा मॅम व्हायब्रेशन्स जे असतात, प्रत्येक दुकानामधले व्हायब्रेशन डिफरंट असू शकतात. ठीक आहे. प्रत्येक, आता समजा एक 10 दुकानं आहेत, फक्त फूडचे स्टॉल्स आहेत असं समजू. त्या प्रत्येक स्टॉल मधला जेवण वेगळा बनू शकतो. ओके. का बरं? कारण त्याची जी जमिनीची ऊर्जा ती वेगळी आहे, बनवणारा आचारी वेगळा आहे, त्याची थॉट वेगळी आहे. बरोबर. त्याच पद्धतीने प्रत्येक एक दुकान, एक शॉप, त्याची एक व्हायब्रेशन वेगळं आहे. ते तुमच्या कुंडलीला किती अलाइंड आहे, वास्तूप्रमाणे आहे का, हे जर बघून जर केलं तर डेफिनेटली ते दुकान चालू शकतं. बरोबर. आणखीन एक गोष्ट, बऱ्याच वेळा काही दुकानाची हिस्ट्रीच असते, की अरे हम्म. हे किती चाललं तर बंदच होतं. पहिला ओनर आला 3 महिन्यात बंद केला, दुसरा ओनर आला 6 महिन्यात बंद याला केला. काय कारण आहे? मॅम त्या जी जागेची व्हायब्रेशन आहेत ना, ती गडबड आहे. ओके. बऱ्याच वेळा एनर्जी अफेक्टेड असतात. आपण ज्याला म्हणतो ना बाधित वास्तू असते, ओके. तर ही गोष्ट तिथं ऍप्लिकेबल होऊ शकते. बरोबर. तर तिथं तो कुणालाही टिकू देत नाही. आणि मग यावरती रेमेडीज काहीच नसतात का? बऱ्याच वेळा मॅम असे लोक कन्सल्टच नाही करत, ते बरोबर. स्वतः एक्सपेरिमेंट करत राहतात आलं आणि मग लक्षात. तिथे यश नाही भेटत. आणि 70% मला असं वाटतं की लोकांनी एखाद्या वास्तूची हिस्ट्री अगोदर विचारावी आणि मग ती वास्तू घ्यावी. हा, पण विचारणार कोणाला? कारण की देणारा तर तो रेंट होल्डर आहे, तो तर चांगलंच सांगणार. मग ऍटलीस्ट कन्सल्टंटला विचार. हा, ऍटलीस्ट दाखवलं पाहिजे. कन्सल्टंटला तर तो सेन्स आहे ना, कारण त्याने एवढ्या सगळ्या वास्तू बघितलं तर त्याला व्हायब्रेशन तर कळतील ना. एक्झॅक्टली. तो जसं जो सेन्स आहे. जसं एखादी गाडी घेण्याच्या आधी आपण मेकॅनिकला दाखवतो राईट. की ही गाडी खरंच तेवढ्याला वर्थ आहे का, काय प्रॉब्लेम आहे का, राईट. कारण इन्व्हेस्टमेंट आहे ना. राईट. तसंच. मग सेम गोष्टींमध्ये कन्सल्टेशनचा रोल येतो मॅम. बरोबर. मग हे बरोबर. जर केलं, एक कसं असतं, प्रत्येक कन्सल्टंटचं एक नॉमिनल अमाऊंट असतं. असते. ठीक आहे. बरोबर. तर तुमचा त्या अमाऊंट देऊन जर एक चांगला, म्हणजे आज तुम्ही 1 करोड 2 करोडचा फ्लॅट घेताय आणि त्याच्या काही पर्सेंटेज मध्ये जर एक कन्सल्टेशन तुम्हाला भेटत असेल तर डेफिनेटली ती इन्व्हेस्टमेंट वर्थ आहे का नाही हे तर कळेल. एक्झॅक्टली. ऍटलीस्ट माहिती तर पडेल. नाही तर बुडल्यावरती मग आपण जातो. सगळंच टाइम आणि एनर्जी वेस्ट होईल. मॅम पैशाचं नुकसान आहे ना, भरता येतो किंवा भरून काढता येतो, पण मानसिकरित्या झालेलं नुकसान कधीच भरून काढता येत. मोरल डाऊन झालेलं असतं की आता इमोशनल लेवलला जर माणूस डाऊन झाला, एकदा त्याचा बिलीव्ह जर खचला, तो आयुष्यात परत कधी उभा राहू नाही शकत. ते खचू देऊ नका. करेक्ट. बाकी पैशाचं नुकसान चालेल मॅम, राईट. पैसा परत उभा करता येईल, एक्झॅक्टली. पण तो बिलीव्ह नाही जाऊ द्यायला पाहिजे. म्हणजे मानसिकदृष्ट्या जर
धक्का बसलाय की बिझनेस डाऊनच जाणार आहे, पुन्हा कधीच बिझनेस नाही करू शकत तो व्यक्ती, Yes, तो असं प्रॉब्लेम. तो प्रॉब्लेम. चालेल. तर सर आज तुम्ही आलात द सारिका शो चॅनलवरती, खूपच जास्त आणि खूप इम्पॉर्टंट अशा टिप्स सांगितल्या. नक्कीच आमच्या सगळ्या ऑडियन्सला खूप फायदा होणार आहे. तर सर आज तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार आमच्या पूर्ण टीमकडून. थँक्यू मॅम. जय गुरुदेव. माझ्या परीने मला जेवढं चांगल्या पद्धतीने मांडता आला विषय, तर तो मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. डेफिनेटली वास्तू हा एक असा विषय आहे की तो 1 किंवा 2 तासामध्ये संपणारा विषय नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये भरपूर सारे टॉपिक्स आहेत. भरपूर सारे टॉयलेट कुठं असायला पाहिजे, आरसे कुठं असायला पाहिजे, कर्टन कुठं असायला पाहिजे, अशा भरपूर टॉपिक्स आहेत. पण जनरली ह्या टॉपिक्सवरती भरपूर जण बोलतात. तर त्यामुळं माझा जो विषय होता तो प्रॅक्टिकली मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. डेफिनेटली तुमचा जो ऑडियन्स आहे तो ह्या गोष्टींना प्रेम देतील आणि काही नक्कीच. क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये त्या लोकांनी कळवायला पाहिजे. नक्कीच, नक्कीच. सो मंडळी, कसं वाटलं तुम्हाला टिप्स? मला नक्की खात्री आहे की तुम्ही लिहून घेतल्या असणारच. तरीसुद्धा जर तुम्हाला कुठली शंका असेल, काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ॲड्रेस हे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की चेक करा, सरांना संपर्क करा, त्यांचे कन्सल्टेशन्स घ्या, कारण की ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. जरी तुमचा फ्लॅट असेल किंवा जरी तुमचा कमर्शियल स्पेस असेल, तरी कन्सल्टेशन मात्र नक्की घ्याच, कारण की तुमची लाखोंची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अगदी वर्थ ठरली पाहिजे. ती कुठल्याच छोट्या कारणास्तव वेस्ट जाऊ देऊ नका. आणि जर पॉडकास्ट आवडला असेल तर शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.